आपला हा 14वा भाग आहे आणि याच्यामध्ये आपण सर्वधर्म भावाच्या अनुषंगाने वसुधैव कुटुंबकम हे विश्वची माझे घरं ही संकल्पना राबवताना किंवा याचा विचार करताना आपल्याबरोबर अस्तित्वात असणाऱ्या इतर धर्मांच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आजचा आपला हा जो भाग आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम या धर्मांच्या संबंधित विचार करणार आहोत. आत्ताचं जे आपण जर गुगल मॅपवरती गेलो किंवा आत्ताचं जगाचं नकाशा जर बघितलं तर पृथ्वी गोल आहे आणि तिचे 7 खंड आहेत आणि त्या 7 खंडामध्ये कुठले कुठले देश 200च्या आसपास जे देश आहेत आपल्या याच्यामध्ये, तर हे सर्व देश कसे कसे कोण शेजारी आहे हे आपल्याला अतिशय बारकाईनं अगदी इंचा फुटामध्ये आपल्याला समजू शकतं आहे. एवढी डेव्हलपमेंट आता झालेली आहे. पण याची सुरुवात कशी झाली तर ज्यावेळेला युरोपातील दर्यावर्दी बाहेर जग शोधण्यासाठी, बाहेरच्या नवीन गोष्टी शोधण्यासाठी ज्यावेळेला ते बाहेर पडले त्यावेळेला त्यांना एक एक गोष्टी सापडत गेल्या आणि त्याच्यामुळं त्यांच्या नजरेतून आणि त्यांना सेंटर पकडून जो जगाचा नकाशा निर्माण झाला तो आपण समजून घेणार आहोत. आणि भारत हा देश अतिप्राचीन आहे, तिला हजारो वर्षाची परंपरा आहे. म्हणजे 15व्या-16व्या शतकात त्यांना भारताचा शोध मिळाला, म्हणजे भारत तेवढा जन्माला आलेला नाही आहे. अमेरिका खंड त्यांना सापडलं. अमेरिका खंडामध्ये इंका आणि माया अशा मोठ्या संस्कृती होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे अशा संस्कृती होऊन गेल्या, फक्त एकमेकाशी कम्युनिकेशन नसल्यामुळं ते माहिती नव्हतं. तर ते आपण समजून घेणार. तर आता ही युरोपियन्स ज्या वेळेला सफरी सुरू झाल्या आणि आपल्याला अशा 200 देशांचा जगाचा कारभार जो आहे तो आपल्याला समजू शकतो. गुगल मॅपवरती गेलो तर आपल्याला लगेच लक्षात येईल की कुठले देश कुठे शेजारी आहेत, काय आहेत, कुठलं समुद्र कुठं आहे. आणि असे 200 देश आणि 7 समुद्र, 7 खंड यांनी भरलेलं हे जे जग आहे, तर युरोपियन लोकांनी ज्या वेळेला हे शोधायला सुरुवात केली त्याचं कारण आपण नंतर बघणारच आहोत. पण त्यावेळेला त्यांना जसे शोध सापडत गेले, ती सालं आपण जर बघितली वर्ष, तर 1482 साली त्यांना पहिल्यांदा कांगो नदी सापडली. म्हणजे ज्यावेळेला ते समुद्र सफरीवरून हळूहळू एक एक देश कॉर्नर करत फिरत होते, 1488ला त्यांना केप ऑफ गुड होप म्हणजे साऊथ आफ्रिकेचा जो दक्षिणेचा तळभाग आहे आणि तिथं आणि त्या कोपऱ्यामध्ये हिंदी महासागर जो येऊन मिळतो तिथं, त्याची माहिती त्यांना 1488 साली झाली. 1492ला कोलंबस अमेरिकेला पोहोचला. बेसिकली तो भारताला शोधायला निघाला होता पण तो अमेरिकेला पोहोचला. 1498ला वास्को द गामा हा जो पोर्तुगालचा दर्यावर्दी आहे तो भारतामध्ये आला. 1500 साली ब्राझील सापडलं त्यांना. त्याच्यानंतर 1512 साली मसालेची बेटे, पश्चिम पॅसिफिक महासागर वगैरे जो आहे तो लक्षात आला त्यांच्या. 1513ला पॅसिफिक महासागराची माहिती त्यांना समजून आली. 1606ला ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर 1642 साली न्यूझीलंड, 1773ला अंटार्क्टिका जेम्स कुकला ते सापडलेलं आहे आणि 1773लाच हवाई बेट जेम्स कुकला सापडलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो विश्वाचा जो भाग आपल्या लक्षात आला, तर त्याच्यामध्ये आपण एकाच कुटुंबातील किंवा एकाच वंशातील, एकाच गोत्र म्हणूया किंवा काय म्हणूया, अशा याच्यामध्ये जन्माला आलेले 3 धर्म आणि त्यांच्या आपापसातली युद्ध हा एक भाग आपण बघणार आहोत. आता जर आपण जुना करार किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्यू लोकांचं जे धर्मसाहित्य आहे ते बघितलं, बायबल बघितलं, ख्रिश्चन लोकांचं जे धर्मसाहित्य आहे आणि कुराण आणि इतर जे धर्मसाहित्य मुस्लिम धर्मातील जे आहेत ती जर बघितली आपण, तर त्यांच्यामध्ये सृष्टीच्या निर्मितीच्या उत्पत्तीच्या 1-2 कथा थोड्याफार फरकाने येतात. त्याच्यानंतर ॲडम आणि ईव म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या धर्मकथानुसार पहिल्यांदा जो मूळ पुरुष निर्माण झाला त्याचं नाव ॲडम आहे आणि त्याची पत्नी जी निर्माण झाली तिला ईव म्हटलं झाले. आणि ते ॲडम आणि ईव यांची जी पुढं पिढी सुरू झाली त्याच्यातली 10वी पिढी म्हणजे नोहाची नौका आपल्याला माहिती आहे. म्हणजे
ईश्वर मोठा प्रलय करणार असो त्यावेळेला तो नोहाला अगोदर सांगतो की तू एक बोट बनव, आणि तो नोहा त्याची नौका बनवतो, आणि त्याच्यात मग एक एक प्राण्यांचं जोडपं तो ठेवतो, नर मादी वगैरे. मोठा प्रलय येतो, सगळं जग बुडून जातं, आणि मग त्या बोटीमध्ये जे जे प्राणी जिवंत असतात आणि माणसाचा असा वंश ते नंतर वाढत जातात आणि आताचं जग निर्माण झाले, अशी त्यांची कथा आहे. आता ह्या नोहाचा जो 11वा वंशज आहे तो अब्राम आहे. आता हा जो अब्राम आहे हा ॲडम आणि ईवचा जर बघितला तर 21वा वंशज त्यांनी म्हटलंय, आणि नोहाचा 11वा वंशज आहे. आता त्याचा जन्म कुठे झालाय तर ऊर किंवा इराक, आपण आता जे इराक म्हणतो त्याला पूर्वी मेसोपोटेमिया म्हणत होते. म्हणजे अगदी आत्ताचे जे बॉर्डर्स आहेत त्या बॉर्डर तुम्ही त्या देशाचे पकडायचे नाही, थोडंसं डावं उजवं उत्तर दक्षिण वगैरे आपण म्हणतो, पूर्व पश्चिम असं बघायचं. पण अशा पद्धतीनं इराकच्या आसपासचा जो प्रदेश होता तिथं कुठंतरी अब्राहमचा जन्म झालेला आहे. त्याचे वडील मूर्तिकार असतात, आणि वडील मूर्तिकार असल्यामुळे ते वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती बनवायचे, ते विकायचे. अब्राहमला लहानपणापासून प्रश्न पडायचा की ह्या देवामध्ये किंवा ह्या मूर्तीमध्ये देव असतो का, देव प्रसन्न होतो का, तो आपल्याशी बोलतो का, तो आपल्याला मदत करतो का, असे भरपूर प्रश्न त्याला पडत असतात. आणि मग शेवटी एक दिवस त्याला दृष्टांत होतो, ईश्वर त्याला दृष्टांत देतो, आणि देव त्याला सांगतो की तू इथून म्हणजे हा जो मेसोपोटेमिया भाग आहे, इराणचा जो भाग आहे, तो इथून तू सोडून जा. कनानचा प्रदेश, म्हणजे आपण आता जेरुसलेम ज्याला म्हणणार आहोत, तो कनानचा प्रदेश जो आहे, फिलिस्तिनी जो आहे, त्याला कनान म्हटलं जायचं. तू कनानच्या भागामध्ये जा, तुझ्या वंशजांना मी ती भूमी दान दिलेली आहे, तुला भेट दिलेली आहे, आणि तिथं एक मोठं राष्ट्र तुझ्या वंशजांच्या हातून निर्माण होणार आहे, आणि तिथं मीच एकमेव देव आहे, मीच सर्वश्रेष्ठ देव आहे याचा प्रचार कर. आणि त्याचं नाव त्यांनी याहवीह असं देवानं सांगितलेलं आहे. आता हाच याहवीह ख्रिश्चन साहित्यामध्ये येहो असं येतो, येहोवा. आता गंमत अशी आहे की ज्यावेळेला ज्यू आणि ख्रिश्चन साहित्य आपण बघतो त्यावेळेला त्या अब्राहमला ज्या सारा ह्या पत्नीपासून झालेला जो आयझॅक किंवा इसाक हा जो मुलगा आहे, आणि अब्राहमला बगर ह्या याच्यापासून ज्याला आपण म्हणतो की पत्नीपासून झालेला इस्माईल हा मुलगा आहे. तर हे ज्या वेळेला हे करतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इस्माईल नंतर अरबस्थानात परत जातात आणि त्यांच्याच वंशात पुढं मोहम्मद पैगंबराचा जन्म होतो वगैरे, हे आपण पुढं बघतोय. तर अब्राहम हे ज्या वेळेला स्वतःचं पत्नी असेल, शेळ्या मेंढ्या असतील, सगळं जे काय, आणि आणखीन त्यांच्याबरोबर येणारे सगळे लोक, त्या सगळ्यांना घेऊन ते तिथं कनानला जातात. कनानला तिथं जे फिलिस्तिनी किंवा कनानी लोक अगोदर आहेत, तेथील धर्मगुरू जो असतो ते अब्राहमचा ज्याला आपण म्हणतो स्वीकार करतात, त्यांना प्रेषित म्हणून हे करतात आणि स्वागत करतात, आणि त्यांना अतिशय आनंदाने तिथं राहायला हे करतात. आता हा जो अब्राहम तिथं प्रेषित म्हणून गेलेले आहेत, आणि त्यांना तिथं नंतर जी मुलं झालेली आहेत, तो आयझॅक आणि इसाक, जे आपण इसाक म्हणजे एकच नाव आहे. आता कसं होतं की काही नावं ज्यूंमध्ये तेच नाव वेगळ्या पद्धतीनं म्हटलं जातं, तेच नाव मुस्लिमांच्या मध्ये वेगळ्या पद्धतीनं म्हटलं जातं, ख्रिश्चनांच्या पद्धतीनं. अर्थात मी याचा फार मोठा अभ्यासक नाही आहे, पण थोडीफार डावं उजवं करून घेऊया आपण. माझ्या काही चूक असेल तर तेही आपण समजून घ्याल. पण समजा ख्रिश्चन नाव असेल डेव्हिड, तर मुस्लिम त्याच्या दाऊद, आणि यहुदी त्याचा दाऊद किंवा दवीद करतात, दावीद वगैरे असं. आता मी पहिलं नाव घेईन ख्रिश्चन, दुसरं मुस्लिम, आणि तिसरं यहुदी. नावामध्ये सिमिलॅरिटी कशी असते ती आपण बघूया. अब्राहम, मुस्लिम इब्राहिम, यहुदी अब्राम. जॉन, जान, योहान, मायकेल, मिचेल किंवा मिखाईल, मिशेल, निकेल. जेकब, याकूब, यहोब किंवा जेकॉब. जिओहा, याह्या, यहोवा. ॲलन किंवा ॲल, अली किंवा इलाही, ॲली. गॅब्रियल, जिब्राईल, गॅब्रिएल. मोजेस, मुसा, मोशे. जीजस, ईसा, येशू. ऐझाक, इसाक, ऐसाक. डॅनियल, दानियल, दानिल. बेनी, बनी, बेन्नी. सालोमन, सलमान किंवा सुलेमान, सॉलोमान. हेनरी, हायनरीस, हेनरिक. हॅरिस, हारिस, हॅरिस. ॲडम, आदम, ॲडम. मेरी माता, मरियम किंवा मारिया. मुस्लिमांमध्ये मरियम, आणि ज्यूंमध्ये सुद्धा बहुतेक मरियमच म्हणत आहेत. परत सॅटन किंवा ज्याला आपण म्हणतो की शयातीन किंवा सैतान मुस्लिमांच्यात, आणि सैतान ज्यूंमध्ये असा शब्द वापरलाय.
इब्लिस 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 एकच आहे. जिनी जिन, जिन्न जिन्नम जिन्न, अलेक्झांडर सिकंदर अलेक्झांडर, जोसेफ युसुफ योसेफ, रॉबिन रुबिन रुबिना रुबेन, जोकिय आणि ज्यूमध्ये त्याला जोआकिन वगैरे असं म्हटलेलं आहे. म्हणजे असे थोड्याफार काही सिमिलॅरिटीज याच्यामध्ये आपल्याकडे ज्या पद्धतीनं जैन असेल, वैष्णव असेल, गणपत्य असेल, तर आपल्यात नावं तीच असतात. तशा पद्धतीनं थोड्याफार फरकानं ही नावं आहेत. आता आपण जेरुसलेमला येऊया. जेरुसलेमला अब्राहम आलेत. त्यांना 2 मुलं झालेली आहेत. एकाचं नाव आयझॅक आहे, इसाक त्यालाच म्हटलेलं आहे, आणि दुसरा भगत पत्नीपासून झालेला इस्माईल हा अरब स्थानाकडे निघून जातो. आणि इथं जे जेरुसलेममध्ये जे राहतात ते आयझॅक आणि इसाक हे जे आहेत, ह्यांच्या आयझॅकना पुढं 12 मुलं होतात आणि 12 मुलांच्या 12 टोळ्या समजल्या जातात. म्हणजे ज्यू लोकांच्या ज्यू समाजामध्ये, धर्मामध्ये 12 टोळ्यांना फार महत्त्व आहे. आणि त्या 12 टोळ्यामधूनच 12 ग्रुप, आपल्यामध्ये जसं वेगवेगळ्या जाती आणि हे आहेत तसं ते 12 ग्रुप ज्यूंच्या मध्ये समजले जातात. आता त्या 12 टोळ्यांचा पुढं जो हे होतो भाग, तो आपण बघण्याच्या अगोदर आता ज्या वेळेला अब्राहमला मुलं झालेली आहेत आणि देव आता त्याची परीक्षा घ्यायचं ठरवतो, हे सगळं त्या धार्मिक साहित्यात आहे. तर देव परीक्षा घ्यायचं म्हणून तो अब्राहमला त्याच्या मुलाचा बळी मागतो. मग जेरुसलेमच्या तिथं जो मोरिया म्हणून जो पर्वत आहे किंवा डोंगर आहे, त्याच्यावरती एका दगडावरती तो मुलाला मान ठेवायला सांगतो आणि तलवारीचा घाव घालणार तेवढ्यात देव तिथं प्रकट होतो आणि तो त्या मुलाला वाचवतो आणि त्याला आशीर्वाद देतो वगैरे, ही कथा आहे. आता मुस्लिम साहित्यामध्ये येतं की तो जो मुलगा होता तो इस्माईल होता, म्हणजे बगर पत्नीपासून झालेला. आणि ख्रिश्चन किंवा या साहित्यामध्ये, ज्यू साहित्यामध्ये आयझॅक किंवा इसाक आहे, सारा या पत्नीपासून झालेला. आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं ते लिखाण जे आपण म्हणतो तसं ते असणार आहे. आपण फक्त हे इतिहास म्हणून समजून घेतोय. आता अब्राम हा एकेश्वरवादी आहे, कारण त्याला ईश्वरानं जो हे केलेला आहे, तर ईश्वरानं जे आपल्याला सांगितलेलं आहे अब्राहमला की बाबा मीच एकमेव देव आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचा तू प्रचार कर. त्याच्यामुळं कसं होतंय की हे सर्व लोक, ज्यू आपण म्हणूया त्यांना, ही लोक आहेत तिथे ते एकेश्वरवादाचा प्रसार करत आहेत. आणि म्हणून अब्राहमचा एकेश्वरवाद हा ज्यूंमध्ये आहे, तोच पुढं येशू ख्रिस्ताच्या याच्यामध्ये आलेला आहे आणि इकडं इस्लाममध्ये पण तोच आलेला आहे. आता मूर्तीपूजा करतच नसल्यामुळं मूर्तीपूजेला विरोध ह्या तिन्ही याच्यामध्ये येतो. फक्त ख्रिश्चन लोकांनी नंतर मेरी आणि लहान मुलाचे पुतळे म्हणजे बाल येशूचे किंवा येशू ख्रिस्ताला क्रुसावरती लटकवलेले जे आहेत, क्रुसावरती हे केलेलं, तर ते जे आहे ते चर्चमध्ये वगैरे आपण बघतो. पण अदरवाईज मुस्लिमांच्या मध्ये कुठल्याही मूर्तीला किंवा कुठल्याही याला पूजत नाहीत. ज्यूंमध्ये थोड्याफार प्रकारानं तसंच आहे. आता इकडं आयझॅक जो मुलगा आहे साराचा, त्याला जी 12 मुलं झाले, त्याच्या 12 टोळ्या डेव्हलप झालेल्या आहेत आणि त्यातल्या एका टोळीतला मुलगा आहे जेकब, म्हणजे आयझॅकचा तो नातू आहे, म्हणजे अब्राहमचा पंतू म्हणूया आपण. अब्राहमचा पंतू जेकब जो आहे तो, त्याचं एक महत्त्वाचं हे आहे इतिहासामध्ये की जेकबचं असं त्याच्या हिस्ट्रीबद्दल असं सांगितलं जातं की त्यांच्याकडून एक अधिकाराची हे करताना, अंमलबजावणी करताना काहीतरी चूक होते आणि म्हणून त्या चुकीचं पारिपत्य करण्यासाठी किंवा प्रायश्चित्त देण्यासाठी त्यांना ईश्वराशी लढावं लागतं आणि ईश्वराशी लढून ते जिंकतात आणि म्हणून त्यांना इस्राईल ही पदवी दिलेली आहे. इस्राईल या शब्दावरून इस्राईल हा शब्द आलेला आहे, म्हणजे ईश्वराशी लढणारा आणि हरवणारा असा तो भाग या नावाशी जोडला गेलेला आहे. आता जेकब यांच्या इतिहासाबद्दल असं सांगितलं जातं की त्यांचं इतर 11 टोळ्या ज्या आहेत त्यांच्या चुलत्यांच्या बरोबर त्यांचं पटत नाही किंवा तिथं दुष्काळ पडतो जेरुसलेममध्ये आणि म्हणून ते इजिप्तच्या दिशेला जातात. इजिप्तच्या दिशेला नाईल नदीचा सुपीक प्रदेश आहे आणि तिथं बॅबिलोन राजवटीत त्यांना आसरा मिळतो आणि तिथं ते सुखाने राहायला सुरुवात करतात. फक्त प्रॉब्लेम तिथं, समस्या काही निर्माण होते की ही ज्यू व्यक्तिमत्व जी आहेत ती एकेश्वर मानतायत, याहोवेह शिवाय दुसरा कुठलाही देव नाही. आणि तिथं बॅबिलॉनमध्ये म्हणजे इजिप्तमध्ये तिथला जो राजा आहे, फॅरो हा स्वतःला ते समजतात. आपण जे पिरॅमिड्स वगैरे बघतो
तर ते पिरॅमिड्समध्ये जे स्वतःला हे केलेलं आहे, ते फॅरो जे आहे ते स्वतःला ईश्वराचा अवतार समजत होते. आपल्याकडे राजांना ईश्वराचा अवतार, विष्णूचा अवतार समजलं जायचं. तर तसंच ते फॅरो स्वतःला ईश्वराचा अवतार समजायचा. आणि ज्यू लोक तर फक्त याहवी हा एकमेव देव आहे असाच प्रचार करत होते. त्यामुळे ते राजाच्या सिंहासनाला किंवा आसनाला चॅलेंज देत आहेत अशा पद्धतीचा समज त्या राजाचा झाला. आणि राजाने या लोकांच्यावरती रागाने ह्या सर्व लोकांना गुलाम म्हणून डिक्लेअर केलं. म्हणजे ज्यू लोक इजिप्तमध्ये गेले, 11 टोळ्या तिथं आहेतच. 12वी एक जी टोळी जेकब बरोबर जी आलेली आहे ती पूर्णपणे गुलाम होते. आणि नंतर त्यांनी तिथं फतवा काढलेला आहे किंवा आदेश दिलेला आहे की ह्या ज्यू कुटुंबातला प्रत्येक घरातला थोरला मुलगा मारून टाकायचा. आणि म्हणून मग ह्याच एका ज्यू फॅमिलीमध्ये की जी आता गुलाम झालेली आहे, अमराह आणि जॉकबेस ही त्या राजाच्या राजकन्येची दासी आहे, यांना मोजेस हा मुलगा झालेला आहे. आणि ज्यावेळेला तर हे आदेश निघालेला आहे की पहिलं मूल मारून टाकायचं, त्यावेळेला मग ती काय करते की ते एका लाकडी पेटीमध्ये टाकून त्या मुलाला हे करून नदीत सोडून देते. म्हणजे आपल्याकडं कुंतीनं कर्णाला कशा पद्धतीनं सोडलं हे जे आपण बघतो ना, तसं हे मोजेसला त्याची आई पाण्यामध्ये सोडते. आणि राजवाड्याच्या शेजारी किनाऱ्यावरती जे एक हे बनवलेला असतो, घाट बनवलेला असतो, त्या घाटावरती राजकन्या ज्यावेळेला फिरायला गेलेली असते किंवा आंघोळीला गेलेली असते त्यावेळेला ती ही पेटी बघते आणि ती ताब्यात घेते. त्याच्यात एक लहान गोंडस मुलगा दिसल्यानंतर पुन्हा त्या मुलाला ती त्याच दासीकडं, म्हणजे जॉकबेस म्हणूनची ते आई आहे त्याच्याकडं सांभाळायला देते. आणि त्याचा सांभाळ, मोजेसचा सांभाळ हा घराण्यामध्ये राजकुटुंबामध्ये होतो. त्यामुळे शस्त्र आणि शास्त्रांचा अभ्यास त्याचा चांगला होतो. इतर लोक गुलाम आहेत, त्याला हळूहळू समजतं की आपण गुलाम फॅमिलीतले आहोत आणि आपले भाऊबंद सगळे गुलाम आहेत. आणि एकदा तो रस्त्याने चाललेला असताना एका ज्यू गुलामाला झाडाला टांगून काही अधिकारी मारत असतात. आणि म्हणून तो त्यांना सोडवायचा प्रयत्न करत असताना जे स्कफल होतं त्यांच्यामध्ये, जी काय धराधरी होत असेल किंवा काय हे होत असेल, तर त्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्याचा खून होतो. खून झाल्यानंतर हे राजापर्यंत पोचतं. राजा चिडतो आणि ह्या लोकांच्या विरुद्ध मोठं आता ज्याला आपण म्हणतो की वरवंटा फिरवणं हा प्रकार सुरू होणार. 10 कमांडमेंट्स म्हणून एक सिनेमामध्ये येऊन गेला हॉलिवूडचा, अतिशय सुंदर आहे. त्याच्यामध्ये या गोष्टींचं वर्णन त्यांनी अतिशय सुंदर दाखवलेलं आहे. तर मग शेवटी हे मोजेस राजाशी काय म्हणतो आपण, काही डील्स करतो आणि तो भरपूर मोठा इतिहास आहे. परंतु त्याच्यानंतर मग ते सगळेजण आम्ही इजिप्त सोडून जातो, मातृभूमीकडे जातो म्हणून त्याची परवानगी घेतात किंवा अचानकपणे निघायला सुरुवात होते. आणि मातृभूमीकडे ज्या वेळेला ते निघतात तर काही साहित्यामध्ये म्हटलं जातं की त्यांना इजिप्तमधून जेरुसलेमला जाण्यासाठी पुन्हा 40 वर्ष अंतर लागतं. म्हणजे ज्या वेळेला मोजेस त्यांना घेऊन निघतो त्यावेळेला त्याचं वय 40 असतं. तिथं पोचतात त्यावेळेला ते 80 वर्षाचे होतात. आणि तिथलं लक्झरी जीवन जे त्यांना अगोदर जे गुलामीमध्ये दास्यातलं जीवन होतं आणि जेरुसलेमला पोहोचल्यानंतरचं लक्झरी जीवन जे ते बेजबाबदारपणे जगायला लागले, त्यावेळेला मोजेसना उपरती येते आणि ते तिथून निघून भारतामध्ये पेहलगाम, काश्मीरमध्ये जे पेहलगाम आहे तिथं येतात आणि तिथं राहतात. तिथं त्यांची समाधी वगैरे असं काही साहित्यात म्हटलं जातं. येशू ख्रिस्तांच्या बाबतीतही असंच म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं ही एक कथा आहे. दुसरी कथा अशी आहे की ते एका पर्वताच्या जवळ येतात, म्हणजे सिनाई पर्वत जो आहे, आणि त्या पर्वतावरती त्यांना 10 आज्ञा ईश्वराच्या मिळतात. आणि त्या 10 आज्ञा म्हणजे काय, आपण म्हणतो की माझ्याशिवाय कोणालाही देव मानू नका, कुठल्याही देवाची मूर्ती बनवू नका, उगीच ईश्वराचे नाव उच्चारू नका, शब्बातच्या दिवसाचे स्मरण ठेवा, आईवडिलांचा मान राखा, कोणाची हत्या करू नका, व्यभिचार करू नका, चोरी करू नका, खोटं साक्ष देऊ नका, शेजाऱ्यांच्या घराची, पत्नीची, सेवक सेविकांची, धनाची अभिलाषा धरू नका. अशा 10 आज्ञा त्यांना ईश्वर देतो. त्या दगडावरती ते कोरतात आणि ते त्या लोकांना देतात. आणि ती लोक ज्या 10 आज्ञा त्या घेऊन जेरुसलेमला जातात. म्हणजे जेरुसलेमपर्यंत पोहोचल्यानंतर असं काही साहित्यामध्ये म्हटलं जातं. आता हे तिथं गेल्यानंतर म्हणजे ही जी 12वी टोळी पुन्हा तिथं आलेली आहे, अर्थात मध्ये कितीतरी पिढ्या गेलेल्या आहेत, पण ते तिथं गेल्यानंतर अगोदरच्या 11 पिढ्या ह्या स्वतःला वेगळं समजतात आणि यांना उपरं समजतात. परंतु त्याच्यामध्येच एका बेंजामिन म्हणून जी टोळी आहे, अल्पसंख्याक टोळी आहे, त्या टोळीमध्येच एक सॉल किंवा शौल हा एक वीर पुरुष निर्माण होतो. तो स्वतःचं राज्य निर्माण करायलाच, म्हणजे ज्यूंचं जे पहिलं राज्य आपण म्हणतो तो सॉल सुरू करतो.
आणि पहिल्यांदा तो लढाईमध्ये फिलिस्तिनींना म्हणजे मूळ केनानी लोकांना हरवून त्याच्यानंतर उत्तर दिशेला एक किल्ला बांधतो असं वर्णन येतं. आणि पुढं लढताना सॉलचा मृत्यू गिल्बोच्या पर्वतरांगामध्ये होतो. आता सॉलचा जो मुलगा आहे जोनाथन, तर हा फारसा सक्षम नसल्यामुळं त्याच्याकडं त्याची गादी जात नाही, राज्य जातं. ते किंग डेव्हिड म्हणून जो पुढं मोठं नाव येतं त्याचं, जुडा जमातीतला म्हणजे त्या ज्या 12 टोळे त्यातली एक जुडा जी बहुसंख्याक जमात आहे त्या जुडा जमातीतला आहे. आणि इसवी सन पूर्व 1016 ते 772 इसवी सन 772 असं 44 वर्ष त्यांनी जेरुसलमच्या तिथं राज्य केलेलं आहे असं समजलं जातं. आता त्याचं वर्णन जर आपल्याकडं श्रीकृष्णाशी तुलना करायला गेलं तर ते थोडेसे सिमिलॅरिटी सापडतात. किंग डेव्हिडबद्दल ज्या माहिती दिल्या जातात की ते सक्षम होते, शूर होते, रसिक होते, संगीतकार होते, राक्षसांशी लढवून त्यांना हरवत होते. तर त्याच्यानंतर जेरुसलेमला त्यांनी ट्रान्स जॉर्डन हा जो भाग आहे तो प्रदेश जोडलेला आहे. आता किंग डेव्हिडचा जो पुत्र आहे सोलोमन किंवा सॉलोमन, यांची कारकीर्द अतिशय महत्त्वाची समजली जाते. इसवी सन पूर्व 972 ते इसवी सन पूर्व 932 हा जवळजवळ 40 वर्षाचा कार्यभाग किंवा राज्य त्यांनी त्यावेळेला केलेलं आहे. त्यावेळेला जेरुसलेमला त्यांनी भक्कम तटबंदी बांधलेली आहे. त्याच्यानंतर वडिलांच्या इच्छे होता म्हणजे किंग डेव्हिडची जी इच्छा होती त्या इच्छेनुसार राजवाड्या शेजारी ते याहवीह देवाचं पहिलं मंदिर बांधतात. व्यापारी आर्थिक दृष्टिकोनातून जेरुसलेमचा आणि तिथल्या लोकांचा विकास कसा होईल हे द्रष्टेपणाने दृष्टिकोन घेऊन ते कामाला सुरुवात करतात. आणि त्याच्यामुळं त्यांचं कार्य एक अतिशय सुंदर पद्धतीनं होतं. आणि नंतर पुन्हा आयुष्यातलं जे आपण म्हणतो चढ उतार सुरू होतात ते समाजाचे ते सुरू होतात. कारण एकेश्वरवादी असल्यामुळं शेजारी इजिप्त आणि मेसोपोटेमिया म्हणजे इराक वगैरे इथले जे भाग आहेत ते अनेक देवतावादी अनेक ईश्वरवादी होते. आणि हे एकेश्वरवादी असल्यामुळं बाबिलोनचा किंवा इजिप्तचा जो एक राजा नबुचन नेझर म्हणून जो होता तो जेरुसलेमवरती हल्ला करतो आणि ते मंदिर पाडतो आणि जेरुसलेमवरती ताबा मिळवतो. आता यांच्याकडून ताबानंतर पर्शियन सम्राट सायरस म्हणून जो आहे त्याच्याकडे जातो. तो हा प्रदेश जिंकतो आणि जीवना त्यांच्या धर्मभावना धर्मकल्पना पाळण्याचं स्वातंत्र्य देतो. त्यांना स्वधर्म पाळण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळतं. आता याच पर्शियन राजाच्या मदतीनं पुन्हा ज्यू लोक ते पहिलं जे मंदिर तोडलं होतं बाबिलोनियन राजाने ते मंदिर पुन्हा बांधतात. आता ग्रीक राजवट पुढे जी परत येते त्यातला रोमन सम्राट पुढचा जो आहे तो सम्राट टिटस जो आहे तो हे दुसरंही मंदिर पाडतो. आणि रोमन सम्राट ज्यूंचा अतिशय अनन्वित असा छळ करायला सुरुवात करतो. आणि त्यावेळेला मग तिथून काही लोक परागंदा झाले, जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पसरायला त्यांनी सुरुवात केली. त्याच काळामध्ये आपल्या भारतातल्या केरळमध्ये काही ज्यू बांधव आलेले आहेत आणि तिथं त्यांनी राहणं सुरू केलेलं आहे. आता ज्यूंच्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या अडचणीतून या त्रासातून वाचवण्यासाठी एक मसीहा येणार आहे, एक प्रेषित येणार आहे. आणि नेमकं इसवी सन 00 आपण म्हणतो किंवा त्या काळामध्ये म्हणजे आता 2020 वर्षापूर्वीच्या काळामध्ये येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. येशू ख्रिस्त जन्माने ज्यू आहे. जेरुसलेमच्या शेजारी म्हणजे जवळच गालिल प्रांत जो आहे तिथं बेतलेहेम म्हणून जे ठिकाण आहे तिथं मेरी या कुमारी मातेला कुमारी मातेच्या पोटी येशूंचा जन्म झालाय. आता नाझारेत म्हणून जे शेजारी आसपास गाव आहे तिथलं ॲक्च्युली मूळ त्यांचं गाव आहे, पण त्यांचा जन्म बेतलेहेम इथला आहे. हे दोन्ही सगळं जेरुसलेमच्या आसपासच आहे. आता 30 वर्षाचे ते होईपर्यंत अतिशय शांतपणे ते अभ्यास करतायत, चिंतन करतायत. बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की 17-18 वर्ष त्यांचं भारतामध्ये राहणं झालं होतं. गौतम बुद्धांचे जे विचार आहेत ते विचारांचं साधर्म्य त्यांच्या चिंतनात दिसतं वगैरे अशा पद्धतीची ती एक वेगळी लाईन आहे. तर 30व्या वर्षी त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केलं आणि 36व्या वर्षापर्यंत म्हणजे 36व्या वर्षापर्यंत त्यांचे होतात 33व्या वर्षापर्यंत 36 महिने होतात. ह्या 36 महिन्यामध्ये त्यांनी प्रेमाचा हे दिलेलं आहे. आपण म्हणतो तसं की करुणा, दया, क्षमा, शांती ही प्रेमाची शिकवण त्यांनी दिलेली आहे. आणि ह्या 12 टोळ्यातली एक माणसं निवडून त्यांनी 12 शिष्य तयार केलेले आहेत अगदी जवळचे. परंतु कर्मठ ज्यू लोकांनी ह्या आपल्या ज्यू धर्मातला म्हणजे त्या मंदिरामध्ये ज्यू मंदिरामध्ये जो व्यापार चालायचा किंवा लोक तिथंच पैसे व्याजाने द्यायचे आणि हे करायचे ते सगळं तोडून फोडून देण्याचं येशू ख्रिस्तांनी प्रयत्न केला होता येशूनी. आणि त्याच्यामुळं कर्मठ लोक त्यांच्यावरती चिडले होते. आणि मग त्यावेळेला त्यांनी काय केलं की तिथला जो
पोंटियस पायलट म्हणून जो तिथला गव्हर्नर आहे, रोमन साम्राज्य त्यावेळेला त्यांच्यावरती होतं ना, तर त्याच्याशी ते हे त्याच्याकडे तक्रार करतात की हा धर्मद्रोही आहे, राजद्रोही आहे, आणि म्हणून यांना तिथली जी त्यावेळची जी कॅपिटल पनिशमेंट होती क्रुसावरती लटकवणं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्रूस कसा असतो, आणि त्याच्या 2 तळहातामध्ये 2 खिळे मोठे ठोकले जातात, खाली तळपायामध्ये 2 खिळे ठोकले जातात. आणि असं समजलं जातं की जर एखादा वीक व्यक्ती असेल, शरीरानं नाजूक व्यक्तीच असला, तर तो एक 25-30 तासामध्ये मृत्यू पावतो त्या रक्तप्रवाहाने. आणि एखादी जर मजबूत बांध्याची किंवा मानसिक शक्ती जास्त असणारी जर व्यक्ती असेल, तर ती व्यक्ती 60-70 तास जगत असेल. आणि पोंटियस पायलट ज्या वेळेला त्याला शिक्षा द्यायचं ठरवतो, आणि त्या पद्धतीनं फक्त त्याच्या लक्षात येतं की हा तरुण मुलगा आहे, तो काही फार वाईट गोष्ट करत नाही, समाजाला चांगलं सांगतोय, फक्त ज्यू लोकांच्या विरोधात आपल्याला जायला नको. म्हणून ते काय करतात की येशू ख्रिस्तांच्या शिष्यांशी संगनमत करून शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे ज्यू लोकांचा शबात हा जो दिन सुरू होतो, ते शुक्रवार संध्याकाळनंतर ज्यू लोक एकदा घरी गेले की पुन्हा बाहेर येत नाहीत. शनिवार पूर्ण दिवस त्यांचा त्यांच्या कर्मकांडामध्ये आणि याच्यामध्ये असतो. आणि म्हणून ते ठरवतात की शुक्रवारी दुपारनंतर येशू ख्रिस्तांना हे करायचं, क्रुसावरती हे करायचं, आणि नंतर काही तासानंतर अंधार पडला की त्यांना खाली काढायचं. नंतर ते शिष्यांना भेटतात, औषधोपचार घेतात, काही दिवस राहतात, सगळ्यांना सल्ला देतात, आणि पुन्हा येऊन भारतात राहतात. मेरी मॅकडोनाल्ड म्हणून त्यांची जी विद्यार्थिनी आहे तिच्याशी ते लग्न करतात वगैरे. असं ते जीसस ऑफ नॅझरेथ म्हणून एक हॉलिवूडमध्ये मूवी पण आहे. आणि अशी कथानकी ही एक वेगळी लाईन आहे. ते परत भारतात काश्मीरमध्ये येऊन पेहलगाममध्ये राहतात वगैरे, तीच कथा आहे ते. तर आता हा झाला एक वेगळा भाग. आणि साहित्यामध्ये जे ख्रिश्चन मिळतं आपल्याला ते कसं आहे की येशू ख्रिस्त क्रुसावरती गेले, पण ते जाताना त्यांनी जुडास म्हणून जो 12 शिष्यांपैकी एक शिष्य होता त्याला सांगितले की मी इथं आहे, हे शेवटचं जेवण जे मी घेतोय लास्ट सपर किंवा असेल तर तिथं मी आहे, ही तू रोमन सम्राटांना किंवा ते शिपायांना माहिती दे, आणि तुझ्यामुळं मला जी शिक्षा होणार आहे त्याच्यामुळं पुढं लोकांचं कल्याण होणार आहे, आणि समाजाच्या भवितव्यासाठी मी क्रुसावरती जात आहे, त्याच्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस. आणि त्याच वेळेला जुडासवरती आरोप आहे की त्यांनी 30 चांदीच्या नात्यासाठी, येशू ख्रिस्ता म्हणजे तो फितूर झालेला आहे, आणि त्यांनी 30 चांदीच्या नाण्यासाठी त्यांनी फितुरी केलेली असं एक समजलं जातं. अशा वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आहेत. आपल्या जशा वेगवेगळ्या ग्रंथात बळीराजाच्या कथेमध्ये जर आपण बघितलं तर अशा भरपूर वेगवेगळ्या कथा त्याच्यामध्ये येतात. ते आपण कधीतरी नंतर बघूया तसं. तर तिसऱ्या दिवशी पुन्हा येशू ख्रिस्त जिवंत होतात. ख्रिश्चन साहित्यामध्ये सांगितलं जातं 40 दिवस ते शिष्यांबरोबर राहतात, धर्मप्रसाराची आखणी करून देतात, आणि सेंट पॉल म्हणून जो कोळी जातीतला जो त्यांचा विद्यार्थी आहे, तिथला शिष्य आहे, त्याला ते पहिला पोप बनवतात. आतापर्यंत म्हणजे 2020 साली जे फ्रान्सिस पोप आहेत ते 304 पोप आहेत. म्हणजे पहिला पोप सेंट पॉल, आणि 304 पोप आतापर्यंत होऊन गेलेले आहेत, किंवा 304वे आता चालू आहेत आपण म्हणेल. आणि मग येशूंचं तिथून जेरुसलेममधून स्वर्गारोहण होतं. मग शिष्य जेरुसलेमला हे करतात, भेटतात, येतात, आणि मग त्यांचा एक सण आहे पेंतेकॉस्टचा सण तिथं एक साजरा केला जातो. सो त्याच्या 10व्या दिवशी हे सगळे हजारो लोक तिथं जे येतात, तिथं हे येशू ख्रिस्तांचे शिष्य जातात, आणि त्या प्रत्येकाच्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेत ते येशूनी जो त्यांना उपदेश दिलेला आहे तो देतात. आणि ते लोकांना एवढं आवडतं की त्याच दिवशी 3000 लोक तिथं बाप्तिस्मा घेतात आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारतात. म्हणजे इथं आपल्या जसं पूर्वी संस्कृतमध्येच साहित्य निर्माण केलं पाहिजे, संस्कृतमध्येच देवाची पूजा केली पाहिजे, तसं ज्यू लोकांचं हिब्रू भाषेमध्येच झालं पाहिजे. आणि इथं ख्रिश्चन लोकांनी ज्या वेळेला हा जो धर्माचा उपदेश आहे तो त्यांच्या बोलीभाषेमध्ये लोकांना सांगितल्यानंतर तो त्यांना आवडला की एकाच दिवशी 3000 लोकांनी त्यांना हे केलेलं आहे. आणि पुढे जर आपण लोकसंख्या बघितली तर ज्यूंची लोकसंख्या आजच्या याच्यामध्ये 1,40,00,000 आहे जगामध्ये, आणि ख्रिश्चनांची संख्या जगामध्ये सगळ्यात जास्त 230 कोटी आहे. म्हणजे 1,40,00,000 कुठं आणि 230 कोटी कुठं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आखडून घेता, आपले हात आखडून घेता, त्यावेळेला तुमचं एक्सपान्शन बंद होतं आणि समाजामध्ये तुम्ही हळूहळू मागं पडता. इथं थोडंसं ते तसं झालेलं दिसतं. तर आपण आता पुन्हा 2000 सालाच्या तिथं जाते. तर
येशू ख्रिस्तांचे जे 12 शिष्यांपैकी मत्तै, मार्क, लूक, योहान वगैरे जे होते त्यांनी नंतर येशू ख्रिस्तांचं जे शिकवण आहे ती ग्रंथबद्ध केलेली, आपण त्याला बायबल म्हणतो. आणि मग इतरही ग्रंथ निर्माण होतात. आपण ह्या डिटेलमध्ये जायला नको, कारण आपला मूळ उद्देश वेगळा आहे. आता आपण तिसरं घेऊया की इस्माईल जे होते, याचे अब्राहमचे जे चिरंजीव किंवा आपण दुसरा पुत्र म्हणूया, ते अरबस्थानामध्ये आले. आणि त्यांच्याच वंशामध्ये पुढं इसवी सन 570 मध्ये मक्का, म्हणजे आपण आता सौदी अरेबिया वगैरे म्हणतो, तुम्ही जर नकाशामध्ये बघितलं तर त्या तांबड्या समुद्राच्या बाजूला सौदी अरेबियाचा जो भाग आहे तो मक्का, तिथं आपल्याला तिथं जवळपास दिसते ती. तर त्या मक्केमध्ये त्यांचा 570 साली जन्म झालाय. 40व्या वर्षापर्यंत त्यांचं पर्सनल आयुष्य फारसं चर्चेला येत नाही, त्याच्याबद्दल फारशी माहिती नसते. एवढीच माहिती समजते की खदिजा म्हणून त्यांची जी पहिली पत्नी होती ती वयाने त्यांच्यापेक्षा मोठी होती. अगोदर त्यांच्याकडे ते मॅनेजमेंट त्यांच्या व्यवसायाचं करत होते, नंतर लग्न होतं. आणि त्या खदिजाचे काका तिथं ख्रिश्चन धर्मगुरू असतात वगैरे. कारण त्या काळामध्ये ज्यावेळेला मोहम्मद पैगंबरांचा जन्म झालाय तर अरबस्थानामध्ये ज्यू आणि ख्रिश्चन ऑलरेडी पोहोचलेलेच आहेत. त्याच्यानंतर पारशी, म्हणजे आताचा जो इराण आहे तो पूर्णपणे पारशी समाज होता, झोरोस्ट्रियन आपण म्हणतो ते. तर हे सगळे विचार परंपरा तिथं असताना इथं मोहम्मद पैगंबरांनी पुन्हा एकेश्वरी ईश्वराचा उल्लेख करायला सुरुवात केली. मक्केमध्ये त्यांनी, म्हणजे त्यांना वयाच्या 40व्या वर्षी इसवी सन 610 मध्ये जबाल अल नूर डोंगरावरती हिरा म्हणून जी गुहा आहे तिथं साक्षात्कार झाला. तिथं ते ध्यानधारणा करण्यासाठी जात होते वगैरे, अशा पद्धतीनं म्हटलं जातं ते. तर तिथं ते साक्षात्कार त्यांना होतो आणि ते एकेश्वरवादाचा हे प्रचार सुरू करतात. ते म्हणतात की ईश्वरानं जे वेगवेगळे प्रेषित पाठवले ते ऑलरेडी पाठवलेत, मी शेवटचा प्रेषित आहे. आणि एकेश्वरवादाचा प्रकार. आणि मग त्यामुळे काय होतं, मक्केमध्ये ते 12 वर्ष प्रयत्न करतात 622 पर्यंत. पण तिथले जे बहुसंख्य त्यांच्याच कुरेशी समाजातले किंवा जमातीतले लोक आहेत त्यांचाही त्यांना विरोध येतो. आणि मग शेवटी ते असा विचार करतात की इथं आपल्याला विरोध आहे, परत त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे, आणखीन काही नातेवाईकांचा झालेला आहे. आणि मग आता इथं आपल्याला धोका आहे हे लक्षात घेऊन ते मदिना, तिथं जे जवळपास जे शहर आहे मोठं, मदिनेला निघतात. त्यालाच ते हिजरा, तिथून मुस्लिम समाजामध्ये हिजरत किंवा हिजरा सण तिथून सुरू झाला. म्हणजे वर्षाची गणना मोजणी ज्याला आपण म्हणतो ती तिथून 622 पासून सुरू झाली असं म्हटलं जातं. आता तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा मदिनेमध्ये त्यांनी तिथल्या लोकांना स्वतःचे विचार मांडायला त्यांनी सुरुवात केली. पहिल्यांदा ज्यू लोकांनी त्यांना सहकार्य करण्याचं प्रॉमिस केलं होतं, हे केलं होतं आपण म्हणूया. आणि नंतर ते बॅकआउट झाले किंवा त्यांनी काहीतरी त्यांना फसवलं, असा काहीतरी प्रकार झाला. मोहम्मद पैगंबर चिडले आणि त्यांना जे वाटत होतं की इथल्या लोकांनी, मदिनेतल्या लोकांनी आपले विचार ग्राह्य मांडले की नंतर मक्केमधले मानतील, पण त्यांचा तो भ्रमनिरास होतो. आणि मग शेवटी ते चिडून एका हातात तलवार घेणं आणि एका हातात कुराण म्हणूया आपण असं जे म्हटलं जातं त्या पद्धतीनं त्यांनी हे केलं. पुढं 29 साली 629ला मक्केवरती ते स्वारी करतात, ताबा घेतात, तिथले मंदिरामध्ये असणाऱ्या मूर्तींची उद्ध्वस्त करतात आणि पुढं 632 साली त्यांचं स्वर्गारोहण झालं. हे स्वर्गारोहण जेरुसलेमच्या पर्वतावरून झाले असं समजलं जातं. आणि मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे सासरे आहेत, आयेशाचे वडील, ते 2 वर्ष खलिफा म्हणून तिथं काम करतात. म्हणजे धर्मगुरू आणि राज्य सांभाळणे ह्या दोन्ही पदव्या एकत्रच असणारं खलिफा हे पद होतं. आणि अबू बकर म्हणून जे सासरे होते ते 2 वर्ष काम करतात, त्यांचा मृत्यू होतो किंवा खून होतो. त्याच्यानंतर त्यांचे दुसरे सासरे जे आहेत ते उमर म्हणून आहेत, ते 10 वर्ष पुन्हा खलिफाची गादी चालवतात. आणि ते अतिशय साधे सज्जन होते आणि त्यांनी प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं, कालवे काढले, बसरा नावाचं शहर त्यांनी वसवलं, तिथं स्वतः झोपडीत राहत होते, पायी फिरत होते. पण त्यांच्या काळामध्ये सिरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया, पर्शिया हे जे सगळे देश आहेत ते त्या खिलाफत किंवा खलिफाच्या राजवटीखाली त्यांनी आणलेले आहेत. 644ला त्यांचा 10 वर्षानंतर खून झालेला आहे. तिसरे खलिफा जे आहेत उथमान इब्न अफान म्हणतो आपण, प्रेषितांचे ते मेहुणे आहेत. ते 12 वर्ष काम करतात. उत्तर आफ्रिका, तुर्कस्तान, अफगाणिस्तान इथपर्यंत ते जातात. 665लाही त्यांचा खून होतो. चौथे जे आहे ते अली इब्न अली तालिब जे पैगंबरांचे ते जावई आणि चुलत बंधू असं दोन्ही नाते त्यांची एकत्र आहेत. तर
ते ज्यावेळेला 5 वर्ष कार्य करत असतात त्यावेळेला अंतर्गत बंडाळी भरपूर माजते तिथं आणि 661ला त्यांचा खून होतो. आणि मग आता तिथं 2 भाग, ही जी बंडाळी होते त्या बंडाळीमधून 2 भाग निर्माण होत आहेत की 4 खलिफांची राजवट जी आहे ती रशदीन खिलाफत किंवा योग्य राजवट अशी जे मानतात लोक, ते स्वतःला सुन्नी समजतात. आणि इमामांना महत्त्व देणारे, मक्का मदिना जेरुसलेम ह्यांना पवित्र मानणं आणि हसन आणि हुसेन यांना पवित्र हे मानणं, हे शिया. आता पूर्ण इराण हा शिया आहे, शियापंथी आहे, म्हणजे सुन्नी आणि शिया. आणि मग नंतर भरपूर ते जे वेगवेगळे फ्रॅक्शनायझेशन आहे ते आपण पुढे बघूया, म्हणजे आताचा तो भाग नाही. आता आपण बघितलं की मुस्लिमांच्या समतेमुळं किंवा इस्लामचा अर्थ शांती असा आहे, आणि ज्या पद्धतीनं त्यांनी धर्मप्रचार केला, प्रसार केला. आजची लोकसंख्या त्यांची आहे ती 190 कोटी, म्हणजे जगाच्या 24% 730 कोटी आपण आजची लोकसंख्या म्हणतो. आणि 29% म्हणजे 230 कोटी ख्रिश्चन आहेत, म्हणजे 53 कोटी, म्हणजे 453%, 420 कोटीची संख्या ख्रिश्चन आणि मुस्लिमांची आहे. आणि जूनची फक्त 1,40,40,00,000 आहे, म्हणजे 0.18% त्यांचं हे आहे. या साहित्यांमध्ये असं म्हटलं जातं की पुढं स्वर्गामध्ये पैगंबर ईसा म्हणजे येशू, पैगंबर मुसा म्हणजे मोजेस, पैगंबर अब्राहम म्हणजे इब्राहिम आणि पैगंबर महम्मद हे सगळेजण स्वर्गात एकत्र भेटतात, चर्चा करतात वगैरे, अशा पद्धतीचं ते मानलं जातं. आणि त्याच्यामुळं हे 3 धर्म आपण समजून घेतलं की त्यांची सुरुवात कशी झाली. आता जेरुसलेमचं महत्त्व आपल्या लक्षात आलं की ते ज्यू आणि ख्रिश्चन धर्माचं उगमस्थान आहे. आणि मोहम्मद पैगंबरान तिथूनच एका दगडावरून ते हे गेले, स्वर्गारोहण त्यांनी केलं असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं 2 धर्मांचं तीर्थस्थान असलं, आणि 2 धर्मांचं उगमस्थान आणि 3 धर्मांचं तीर्थस्थान असं त्याला जे म्हटलं जातं. आणि आणखीन एक त्याला जोडलेलं आहे, आपल्याकडं जसं हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म हा एक संकल्पना आहे की आपण शरीर सोडून देतो, आत्मा अमर आहे वगैरे, आणि मग आत्मा दुसरं शरीर धारण करतो. तशा पद्धतीनं पुनर्जन्माची ही जी कल्पना आहे ती ह्या तिन्ही धर्मामध्ये नाही. परंतु एक अंतिम दिवस आहे, कयामत का दिन किंवा कयामत की रात असं त्याला म्हटलं जातं. तर ते दिवस आहे, त्या दिवशी सगळ्या व्यक्तींचा, आत्म्यांचा, पाप पुण्याचा निवाडा होणार आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा. आणि तो निवाड्याचं ठिकाण आहे ते जेरुसलेम आहे, असं बऱ्याच ठिकाणी काही ह्या धर्मामध्ये लोकांची कल्पना आहे. म्हणजे पृथ्वीवर आणि परलोकातही हे महत्त्वाचं ठिकाण आहे असं समजल्यामुळं ह्या जेरुसलेमवरती आपला हे पाहिजे, कब्जा पाहिजे, हक्क पाहिजे. आणि हे सगळं प्रयत्न करण्यासाठी या शहराची एवढी हालापेष्टा झालेली आहे की या शहरावरती 52 वेळा हल्ले झालेले आहेत. 44 वेळा ती पूर्णपणे कॅप्चर झालेली आहे. 23 वेळा पूर्ण वेढा देऊन ब्लॉक करणं आपण ज्याला म्हणतो आपण तसं झालेलं आहे. 2 वेळा पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन ती पुन्हा बांधली गेलेली आहे. आता जर जेरुसलेम कुठे आहे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आशिया खंड जे आपलं पश्चिमेला संपतं, पश्चिमेचं जे टोक आहे, आफ्रिका खंड जे उत्तरेला संपतं, उत्तर आणि पूर्व जी दिशा आहे वरच्या टोकाला ती आणि युरोपवरचं जे आहे ते युरोप जे तुम्ही दक्षिणेला अगदी टोकाला आलं की अशा त्या मधला जो एक चिंचोळा प्रदेश येतो तिथं जेरुसलेम हे ठिकाण आहे. आता इस्रायल जे आपण बघतो, आता गुगल मॅपमुळे तुम्हाला ते सहज शक्य आहे, समजून घेणं सोपं आहे ते, त्यामुळे मी त्याच्यावरती फार हे करत नाही. आणि इथं 3 खंड एकत्र आल्यासारखं, म्हणजे त्यावेळीच्या जर जगाचा नकाशा जर काढायचा झाला तर त्याच्या सेंटरला तुम्हाला जेरुसलेम सापडेल. म्हणजे आशिया खंड जेवढं जमिनीवरून फिरता येत होतं, आफ्रिका खंड जेवढं फिरता येत होतं, युरोपमध्ये जेवढं वरती जाता येत होतं, आणि त्या सगळ्याचं जर एकत्र सेंटर बघितला तर तुम्हाला ते जेरुसलेमच्या आसपास, म्हणजे जेरुसलेमचं अशा पद्धतीनं महत्त्व होतं. आता याच्यावरती काय झालं की ह्या गेल्या 5000 वर्षामध्ये कुणी किती राजवट केली किंवा हे केलं, तर पहिल्यांदा कॅनाईट्स तिथं होते. कॅनन प्रदेश म्हणजे कॅनन लोक किंवा फिलिस्तीनी आपण म्हणूया. तर त्यांनी इसवी सन पूर्व 3150 ते 1006, म्हणजे साहित्यात वेगवेगळे आकडेवारी असते, तर त्यांनी जवळजवळ 2144 म्हणजे 2500 वर्ष त्यांच्या हातामध्ये ते होतं. ज्यावेळेला सॉल राजा ज्यूंचा पहिलं राज्य सुरू करतो इसवी सन पूर्व 1006 ते इसवी सन 586, अशी 420 वर्षे ज्यूंच्या ताब्यामध्ये जेरुसलेम आहे. त्याच्यानंतर ग्रीक येतात इसवी सन पूर्व 586 ते इसवी सन पूर्व 37, ही जवळजवळ 549 वर्ष ग्रीकांच्या ताब्यात आहे. त्याच्यानंतर रोमन येतात
इसवी सन पूर्व 37 ते इसवी सन 224 रोमन 361 वर्ष रोमनांनी जेरुसलेम ताब्यात ठेवलेलं आहे. पुढं ख्रिश्चन येतात इसवी सन 324 ते इसवी सन 338 ही 314 वर्ष. त्याच्यानंतर पुन्हा मुस्लिमांच्या हातात जेरुसलेम जातं 638 म्हणजे 6 वर्षानंतर मोहम्मद पैगंबरांचा मृत्यू होऊन 6 वर्ष झालेली आहेत आणि 638ला त्यांनी जेरुसलेम ताब्यात घेतलेलं आहे. ते 1099 इसवी सनपर्यंत म्हणजे जवळजवळ 461 वर्ष मुस्लिमांच्या ताब्यात आहे. पुन्हा 1099 ते 1187 हे 88 वर्ष ख्रिश्चनांच्या ताब्यात गेलेलं आहे. आणि या दरम्यानची जिहाद आणि क्रुसेड जी युद्ध झालेली आहे ती आपण पुढं बघणार आहोत. तर पुढं 1187 नंतर पुन्हा मुस्लिमांच्यामध्ये एक ओटोमन साम्राज्य मोठं डेव्हलप होतं. तुर्कस्तान आताचे जे कॉन्स्टँटिनोपल किंवा इस्तंबूल आपण म्हणतो ती राजधानी आणि तिथं जे ओटोमन साम्राज्य सुरू होतं ते जवळजवळ पहिलं हे होईपर्यंत म्हणजे जवळ 800-900 वर्ष आपण म्हणूया निम्म्या जगावरती त्यांचं राज्य असल्यासारखा भाग त्यांच्या ताब्यात होता. म्हणजे त्यांच्या हातातमध्ये 1187 ते 1917 ही 818 वर्ष मुस्लिम ओटोमन साम्राज्याच्या अंदर येतं. आणि नंतर मग जर्मनी, इटली, तुर्कस्तान ज्या वेळेला दुसऱ्या महायुद्धात एका साईडला आणि इंग्रज म्हणजे ब्रिटिश, फ्रान्स आणि अमेरिका वगैरे हे एका साईडला हे करतात. आणि पहिलं महायुद्धामध्ये ज्या वेळेला जर्मनी हारते तुर्कस्तान त्याच्याबरोबर हारली जाते. आणि मग ते पहिल्या महायुद्धाच्या याच्यानंतर ते ओटोमन साम्राज्याचे भाग करतात. आणि आताचे जे मुस्लिम राष्ट्र आपल्याला दिसत आहेत की त्या 1917-18 नंतर जे भाग झालेले आहेत ते झालेले आहेत. त्याच्यामुळं 1917 पासून 48 पर्यंत ख्रिश्चनांच्या किंवा इंग्लंड लोकांच्या 31 वर्ष ताब्यामध्ये जेरुसलेम आहे. आणि 1948ला ज्यू लोकांचं इस्रायल हे वेगळं राज्य त्या वेळेला डेव्हलप झालेलं आहे. मान्यता त्याला काही देशांनी त्यावेळेला दिलेली आहे. आणि तिथून आतापर्यंत म्हणजे 72 वर्ष आता ज्यूंच्या ताब्यात आहे. म्हणजे एकूण 13-14 वेळेला वेगवेगळी राज्य तिथं आलेली आहेत. म्हणजे ख्रिश्चनांच्या 2020 वर्षामध्ये 433 वर्ष ताब्यात होतं जेरुसलेम. मुस्लिमांच्या 3388 किंवा 1400 वर्षामध्ये 1270 म्हणजे सगळ्यात जास्त 1279 वर्ष त्यांच्या ताब्यात आहे. आणि ज्यू लोकांच्या 5000 वर्षाच्या याच्यामध्ये 492 किंवा 500 वर्षाच्या आसपासमध्ये जेरुसलेम ताब्यात आहे. आता हा जो भाग आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जेरुसलेम आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे आणि त्यासाठी जी युद्ध होत होती आणि ह्या युद्धाचं कारण आपण बघितलं की ज्या वेळेला हे जे युद्ध होत असतात आणि त्यावेळेला जेरुसलेम ताब्यातून गेलं की आपलं कयामत का दिनच्या वेळेचं जे ठिकाण असणार आहे ते आपल्या ताब्यात असलं पाहिजे आपल्या धर्मीयांच्या. म्हणून त्यांच्यामध्ये सतत जी युद्ध होत असतात. तर त्या युद्धामध्ये आता आपण पहिल्यांदा समजून घ्यायचं ही जी युद्ध होतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ज्यूंचं बघूया की ज्यूंना पहिल्यांदा त्यांचं जे राज्य सुरू झालं त्यांनी पहिल्यांदा कॅनाईट्सना हरवलं किंवा फिलिस्तीनी लोकांना हरवलं. पण त्याच्यानंतर त्यांना बॅबिलोनियन म्हणजे रोमन साम्राज्याने हरवले, ग्रीक साम्राज्याने हरवले. आणि त्याच्यानंतर त्याच वेळेला त्यांनी ख्रिश्चन लोक ज्या वेळेला येशू ख्रिस्ताचं हे तयार झाले त्यावेळेला ख्रिश्चनाचा छळ त्यांनी सुरू केला. आणि जसं मोजेसचं वचन आहे एके ठिकाणी सांगितलं जातं की मी काही सज्जन पुरुष नाही, तुझा काका नाही, मी एक क्रोधी मत्सरी आहे. लक्षात ठेवा, जे माझ्याशी सहमत नाहीत ते माझे सर्वजण शत्रू आहेत. म्हणजे आयदर यू आर ऑन आवर साईड अदरवाईज यू आर आवर एनिमी. अशा पद्धतीचं जे बोलण्यामध्ये 2001च्या दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष करत होते त्या पद्धतीची थोडीशी लढाऊ भाषा इथं धर्मग्रंथात दिसते. त्याच्या पलीकडं येशू ख्रिस्तांनी कसं सांगितलंय की येशू ख्रिस्त म्हणतात की भूतकाळातील पैगंबरांनी जरी तुम्हाला सांगितले असले की जर एखादा तुमच्यावरती आक्रमण करेल तर डोळ्याच्या बदल्यात डोळा आणि विटेचे उत्तर दगडाने द्यायला तयार राहा. तरी मी तुम्हाला सांगतो की जर कोणी तुमच्या एका गालावर चापड मारली तर तुम्ही तुमचा गाल दुसरा गाल पुढे करा. आता येशू ख्रिस्त स्वतःच यहूदी आहेत आणि त्याच्यामुळं शेवटी ज्यू लोक म्हणजे यहुदी लोक त्यांना कसं क्रुसिफाय करतात हे आपण मगाशी बघितलं. आता काय होतं की त्यावेळेला जो येशू ख्रिस्तांनी मगाशी सांगितलं आपल्याला की त्यांनी सेंट पीटर हा कोळी समाजातला जो शिष्य आहे त्याला ते पोप बनवतात आणि धर्मगुरू म्हणून त्याला डिक्लेअर करतात. आता त्यावेळेला रोमन सम्राट जो असतो निरो म्हणजे रोम जळत असताना फिडेल वाजवत जो निरो बसलेला असतो तो निरो जो सम्राट आहे
तो ह्या सेंट पीटरला एक वेगळं काहीतरी आपल्या धर्मापेक्षा वेगळं काहीतरी सांगतायत म्हणून त्यांना जिवंत जाळण्याची ऑर्डर देतो आणि पहिला पोप हा जिवंत जाळला जातो. आणि पुढं हळूहळू हळूहळू रोमनांचं ख्रिश्चनांच्या किंवा त्या तत्वज्ञानाबद्दलचा राग कमी होताना दिसतोय. पुढं 300 वर्षानंतर 306 साली कॉन्स्टंटियस क्लोरस म्हणून एक राजा आहे, रोमन राजा आहे, त्याचा मृत्यू होतो आणि त्याचा मुलगा जो कॉन्स्टंटाईन आहे तो राजा झालाय. आणि कॉन्स्टंटाईन राजा आहे याच्याच 30-35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे रोमन साम्राज्याचं ख्रिस्तीकरण झालेलं आहे. आता तो काय करतो की 306 साली राजा झाल्यानंतर एक 6-7 वर्षातच 313 साली मिलानचे आदेश काढतो आणि त्या आदेशानुसार त्या जाहीरनामा जो काढतो त्या जाहीरनाम्यामध्ये साम्राज्यातील सर्वांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे धर्म पाळण्याची, धार्मिक आचार विचारांचं स्वातंत्र्य बहाल करतो. दुसरं, क्रुसावरती खिळे ठोकून जी मृत्यूदंडाची क्रूर शिक्षा असते ती शिक्षा बंद करतो. इसवी सन 321 साली रविवार हा उत्सव दिन म्हणून साजरा करायला सुरुवात करतात. आता ख्रिश्चनांना हा राजश्री मिळाला कारण नंतर जवळजवळ कॉन्स्टंटाईन हा राजा जो आहे तोच ख्रिश्चन झाल्यामुळं आता त्यांनी हळूहळू ख्रिश्चन लोकांना म्हणजे येशूला जे हे केलं, क्रुसिफाय केलं म्हणून ते ज्यू लोकांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. ते 2000 सालापासून आपण 1939 ते हे जे आपण युद्ध म्हणतो ना, दुसरं महायुद्ध, त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यावेळेला हिटलरनी 60 लाख ज्यूंना मारलेला आहे गॅस चेंबरमध्ये, तोपर्यंत म्हणजे ही जवळजवळ 1900-1950 वर्ष ख्रिश्चन आणि ज्यू यांच्यामध्ये पुन्हा भांडण आहे. ज्यू लोकांची ताकद कमी त्यावेळेला असणार आहे, पण ख्रिश्चन लोकांनी शेवटपर्यंत त्यांना हे केलं. म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यावेळेला हिटलर किंवा हिमरन, गोबेल्स, बोर्मन वगैरे हे जे काही सगळे हे कॅथोलिक ख्रिश्चन आहेत. म्हणजे आता जे आपले अमेरिकेचे प्रेसिडेंट जे आहेत ते जर्मन वंशाचे आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणून ते आहेत तसं, म्हणजे ते युरोपमधूनच सगळे अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेली लोक आहेत. तर तसं ज्यावेळेला या लोकांनी हे केलेलं आहे, विषारी वायूंच्या चेंबर्स तयार करून त्याच्यामध्ये माणसांना जिवंत हे केलेलं आहे आणि 60 लाख जीवना मारलेलं आहे. तर त्यावेळेला जे पोप होते, पायस पोप, म्हणजे 208 नंबरचे 298 नंबरचे होते. म्हणजे 1 नंबरला सेंट पीटर जे होते, त्याच्यानंतर 298 नंबरला जे होते पोप पायस, त्यांना अमेरिकेच्या प्रेसिडेंटनी ज्यावेळेला त्यांना समजलं की फ्रान्सनी हे पराजय पत्करलेला आहे आणि तिथल्या 42,000 ज्यूंना एकत्रितपणे ऑस्ट्रियातला जो ऑस्ट्रिच म्हणून जो अतिशय मोठा विषारी कॅम्प तयार केला होता, विषारी वायूचा कॅम्प, तिकडं 42,000 लोकांना एकत्रित घेऊन चालले ज्यू लोकांना. त्यावेळेला ते स्वतःचा एक जवळचा माणूस राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट पाठवतात पोपकडं आणि सांगतात की तुम्ही तरी आता तीव्र शब्दात जर्मनीचा निषेध करा जेणेकरून ते बॅकआउट होतील. तर त्यावेळेला पोप पायस त्या निरोपाकडे दुर्लक्ष करतात. 13-14 वर्ष म्हणजे जवळजवळ 58 सालापर्यंत 1958 पर्यंत पोप पायस जिवंत होते, तरीही त्यांनी कधी निषेध केला नव्हता. आणि ज्यावेळेला न्यूरेनबर्गमध्ये म्हणजे न्यूरेनबर्ग ट्रायल आपण जे म्हणतो ना की युद्ध कैद्यांना शिक्षा देणं, युद्ध गुन्हेगारांना, तर त्यावेळेला त्या आरोपींना फार कडक शिक्षा दिली जाऊ नये अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. म्हणजे अशा पद्धतीनं ते जीवना 60 लाख जीवना मारलं तरी ते सायलेंट राहिले आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या लोकांना शिक्षा कमी व्हावी इच्छा व्यक्त केली. म्हणजे असं ते ज्यू आणि ख्रिश्चन हा भाग तिथं तयार झाला होता. आता ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम कसा तयार झाला, तर मगाशी आपण बघितलं की जसं मोहम्मद पैगंबरांचा मृत्यू झालेला आहे किंवा स्वर्गारोहण झालेलं आहे 632 साली आणि लगेच त्यांचं जग जे आहे ते वाढायला सुरुवात झाली. आता इसवी सन 7व्या शतकात ज्याला आपण म्हणतो की 62-63 वर्षाचं आयुष्य जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये, तर आता आपण ते हे करूया की पहिलं वर्ष जे आहे म्हणजे 634 साल जे आहे त्यामध्ये हिराक्लियस या बेझंटाईन राजाचा पराभव यार्मुक नदीच्या तीरावर करून मुस्लिम राज्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे पैगंबरांच्या जाण्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षातच हे झालेलं आहे. पुढच्या वर्षी दमास्कस घेतले त्यांनी, पुढच्या 5 वर्षाच्या आतमध्ये जेरुसलेम त्यांनी घेतलेलं आहे आणि 8 वर्षाच्या आतमध्ये संपूर्ण सिरिया, पॅलेस्टाईन, इजिप्त, म्हणजे आपण जे मगाशी खलिफांच्या राजवटी पहिल्या 4 बघितल्या त्यात 20 वर्षाच्या आतमध्ये ऑक्सस नदीच्या खोऱ्याचं संपूर्ण पर्शियन आखात जिंकले
आणि तिथे अस्तित्वात असलेलं पर्शियन धर्मियांचे अस्तित्व जवळजवळ त्यांनी संपवून टाकलेलं आहे. आणि त्यातले मग आपल्याला माहिती आहे की काही पारशी गुजरातच्या किनाऱ्यावरती आले, त्यांनी राजाला आश्रय मागितलं गुजरातच्या, आणि मग तो राजा म्हणतो इथं जागा नाही आहे. मग ते एक दुधाचा ग्लास मागवतात पूर्ण भरलेला आणि त्याच्यात साखर टाकतात. ते म्हणजे आम्ही तुमच्यामध्ये अशाच पद्धतीनं मिळून मिसळून राहू. आणि पारशी जर इतिहास बघितला मुंबईमधला आणि भारतातल्या, तर तो त्याच पद्धतीचा आहे. ज्यू कम्युनिटीमधल्या लोकांचाही तसाच आहे की जे आपल्या देशामध्ये आले आणि त्याच्यानंतर ती इथलेच होऊन राहिलेले आहेत. तर 20 वर्षात कॉक्सस नदीच्या खोऱ्याचं संपूर्ण पर्शियन त्यांनी जिंकलेलं आहे. आता तिथले सगळे पार्शियन अस्तित्व त्यांचं तिथं संपलेलं आहे. आणि 30व्या वर्षी आणि 30 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे 660च्या दरम्यान 64 वगैरे असं, ही अफगाणिस्तानच्या कोपऱ्यामध्ये किंवा जवळजवळ पंजाबला येऊन भिडलेली सीमा आहे. खलिफा राजवट किंवा मुस्लिम राजवट वगैरे. उत्तर भारतात ती आतमध्ये फारसा प्रवेश करू शकत नाही, कारण तिथं कडवा विरोध होतो. पुढचे 500-600 वर्ष पुन्हा मुस्लिमांचं आपल्या भारतामध्ये येणं होत नाही. पण या काळामध्ये ते आफ्रिकेमध्ये हळूहळू त्यांचे डेव्हलपमेंट सुरू झालेले. आणि 7व्या शतकाच्या शेवटच्या वर्षात अटलांटिक समुद्रापर्यंत पुढं वरती धडक मारत 732च्या दरम्यान ते आक्रमण पॅरिसपासून अवघ्या 150 किलोमीटरवरती किंवा मैलावरती आले. म्हणजे पायर्निस टोर्स म्हणून जे एक ठिकाण आहे तिथं ते पोचलेले असताना एक फ्रँकिश व्यक्ती जे प्रमुख आपण म्हणतो, चार्ल्स मार्टल, तर तो ज्या वेळेला विरोध करतो त्यावेळेला ही घोडदौड तिथं थांबलेली आहे. आणि मग या काळापर्यंत काय झाले की ह्या 100 वर्षामध्ये ख्रिश्चनांना पवित्र असणारं अलेक्झांड्रिया, अँतिओच आणि जेरुसलेम, ही 3 म्हणजे 5 जी प्रमुख त्यांची ठिकाणं असतात, रोम असेल किंवा इतर असेल, तर त्यातली ही 3 ठिकाणं यांच्या ताब्यात आहेत, मुस्लिमांच्या ताब्यात आहेत. आणि मग आता काय झालंय की ही जी युद्ध आहेत, ही युद्ध म्हणजे आपल्या ताब्यात आपली जी धार्मिक स्थळं गेलेली ताब्यातून गेलेले, त्याच्यासाठी मग ख्रिश्चन राजे एकत्र येऊन मुस्लिमांच्या विरोधी लढाई सुरू करायचा विचार करतात. आणि त्याच्यामुळं त्यांचा पोप हा धर्मगुरू जो आहे तो त्यांचा लीडर झालेला आहे, मार्गदर्शक झालेला आहे. आणि इकडं मुस्लिमांनी त्याला जिहाद म्हटले, ते लढाई जी लढणं आहे ती, म्हणजे इकडं ख्रिश्चनांनी क्रुसेड म्हणायचं, इकडं मुस्लिमांनी जिहाद म्हणायचं अशी. आणि मग मुस्लिमांचे जे खलिफा आहेत ते प्रमुख आहेत इकडं, आणि इकडं पोप आहेत. आणि अशा 7 महत्त्वाच्या लढाया, 7 क्रुसेड्स किंवा 7 जिहाद आपण म्हणूया, तसं त्यावेळेला ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मामध्ये झालेलं आहे. आणि मग त्याच्यात कसं झालं की पहिली जी लढाई त्यांची झालेली आहे, फर्स्ट क्रुसेड म्हणूया आपण, ती 15 ऑगस्ट 1076 साली झाली. त्याच्यानंतर दुसरी 15 जुलै 1099 सालची आहे. आणि इथेच ख्रिश्चन सैन्य 461 वर्षानंतर जेरुसलेममध्ये प्रवेश केलाय. म्हणजे 638 नंतर जे त्यांच्या ताब्यातून गेलं होतं ते आत्ता परत त्यांना मिळतं. आणि त्यांनी तेथील सर्व मुस्लिमांचं शिरकाण केलंय. आता हे बघा, मी काय म्हटलं की ख्रिश्चनांनी तिथे काय केलंय, जेरुसलेममध्ये प्रवेश केल्यानंतर मुस्लिमांचं शिरकाण केले पूर्णपणे, आणि सर्व ज्यूंना जिवंत जाळले. म्हणजे आज जरी आपल्याला ज्यू आणि ख्रिश्चन एकत्र दिसत असले आत्ताच्या काळामध्ये, तरी हिटलरच्या काळापर्यंत किंवा त्याच्या अगोदरचा हा जो भाग आपण बघितला की तिथं ख्रिश्चनांनी ज्यूंना सर्वांना तिथलं जिवंत जाळलेलं आहे. 28 जुलै 1148ला तिसरं धर्मयुद्ध झाले. पण त्या धर्मयुद्ध ख्रिश्चन राजांच्या आपापसातल्या भांडणामध्येच त्या 5च दिवसात त्याचा हे होतं, म्हणजे ते हेच संपतं. 1189च्या दरम्यान 4थं धर्मयुद्ध झाले, ते पण तिसऱ्या प्रमाणात त्याचा विस्काव होतो. आता 5वं जे धर्मयुद्ध आहे ते 1208 ते 1228 असं जवळजवळ 20 वर्ष चाललेलं 5वं धर्मयुद्ध आहे. आणि नंतर 6वं धर्मयुद्ध जे आहे ते 1229चं 6वं धर्मयुद्ध आहे. इथं काय होतं, रक्ताचा एकही थेंब न सांडता ते यशस्वी होतं, कारण दोन्ही बाजूने म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम हे तिथं ख्रिश्चन ज्यू आणि मुस्लिम यांना जेरुसलेम येथील आपापल्या धर्मस्थळावर सुरक्षितपणे जाणं आणि येणं याच्यासाठी करार करतात. आणि आजही जर तुम्ही बघितलं तर जेरुसलेममध्ये किंवा इस्रायलमध्ये जर गेला किंवा जेरुसलेममध्ये मूळ आपण बघूया, तर तिथं एकाच रस्त्याच्या 3 पाट्या तुम्हाला दिसतील. एक ज्यूंची हिब्रूमध्ये असेल, इंग्लिश लोकांची रोमन किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये, आणि उर्दूमध्ये किंवा अरबीमध्ये, अरबी म्हणे, उर्दू हा नाही आहे भाग, तर अरबीमध्ये अशा म्हणजे 3 पाट्या तुम्हाला एकाच रस्त्याच्या एका स्थळाशी तिथं तुम्हाला दिसू शकतील. त्याचं कारण तुम्हाला ह्या 6व्या याच्यामध्ये दिसतं. आता
सातवं धर्मयुद्ध झाले ते 6 जानेवारी 1266. आणि हे महत्त्वाचं आहे कारण यामध्ये युरोपमध्ये जे म्हणजे पूर्ण स्पेनमध्ये किंवा पोर्तुगाल किंवा फ्रान्सपर्यंत जे मुस्लिम तलवार किंवा राजवट तिथं पोचली होती, त्या सगळ्यांना पूर्णपणे 1266च्या युद्धामुळं माघारी यावं लागतं. म्हणजे युरोपमधून सर्व मुस्लिमांना माघारी जावं लागतं. म्हणजे युरोपियन जमिनीवरून 500 वर्षानंतर पूर्णपणे माघारी मुस्लिमांना माघारी पाठवलं. आता पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे की पुन्हा हा जो भाग आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हे जे आक्रमण आहे, मुस्लिमांचं आक्रमण आपल्यावरती सतत होणार आणि आपण त्यांना हे केलं पाहिजे. तर मग काय केलं पाहिजे? आणि त्याच दरम्यान आणखीन आपापसातली भांडणं कशी होतात, तर 1296च्या दरम्यान इंग्लंड आणि फ्रान्समध्ये 100 वर्ष टिकणारं जे आपण म्हणतो सतत युद्ध चालतं, तर तशा पद्धतीनं ते युद्ध सुरू झाले. आणि आता ख्रिश्चन साहित्यामध्ये म्हणजे पुढचा जो विषय आपला महत्त्वाचा जो घेतोय, ख्रिश्चन साहित्यामध्ये इडन गार्डन एक प्रकरण असतं की स्वर्ग सुखाची कल्पना जी आहे, म्हणजे आपल्याला जसं सांगितलं होतं की स्वर्गामध्ये आपल्याला अमृत मिळतं, अप्सरा आहेत, अमुक आहे तमुक आहे, तर तसं ख्रिश्चन साहित्यामध्ये इडन गार्डन ही जगाच्या पूर्व दिशेला आहे. आणि त्या इडन गार्डनमध्ये आपल्याला सर्व सुख, स्वर्ग सुखाची बाग जी आहे ती इडन गार्डन आहे अशी कल्पना आहे. आणि मग काय होतं की ज्यावेळेला पोपनी हे केलेलं आहे, हळूहळू ख्रिश्चन धर्म प्रचारासाठी जे माहीत जग आहेत इकडं तिकडं जे बिशप तयार केले होते, एक एक धर्मप्रचारक पाठवले होते. 1122 साली भारतासाठी जो बिशप निवडला गेला होता जॉन नावाचा, तो माघारी आलेला आहे आणि तिथल्या पोपला भेटतो, म्हणजे प्रमुख धर्मगुरूला, आणि भारताच्या श्रीमंतीचं रसभरीत वर्णन करतो. आता त्या वर्णनात काय आहे, आपल्या पुराण ग्रंथांमध्ये जे कथानकं सांगितली जातात की नाही, की आपल्या ग्रंथांमध्ये आपण बघितलंय की आपली माणसं जी आहेत, राक्षस आहेत, त्यांच्या डोक्यावरती शिंग असतात. काही राक्षसांना एकच डोळा असतो पुढं, काहींना दोन, एक मागाने एक पुढं डोळा असतो. आता कदंब राक्षस तर आपण म्हणतो की त्याचं चेहरा म्हणजे मान आणि चेहरा सगळा आहे तो कमरेला त्याच्या लटकलेला असतो, म्हणजे मानेपासून वरती त्याला चेहराच नसतो. त्याच्यानंतर एक अतिविशाल राक्षस जे आपण कल्पना करतो ते आहे, तर अगदी अंगठ्या एवढी असणारी बुटकी माणसं पण आहेत. वाघ सिंहांना चोचेत घेऊन जाणारे मोठमोठे पक्षी आहेत. म्हणजे आपल्या पुराण ग्रंथामध्ये जे वर्णन आहे तो हा जॉन जो बिशप आहे तो पोपला सांगतो की हे सगळं मी बघितलेलं आहे तिथं. त्याच्यानंतर 5 सोंडेचा हत्ती आहे तिथं, आणि असे मोठमोठे हत्ती जवळजवळ त्यांनी 12,500 युद्धाचे हत्ती त्यांनी बघितलेले आहेत. आता पुढचं महत्त्वाचं वर्णन त्याचं जे आहे तो सांगतो की भारतामध्ये प्रेस्टर जॉन हे नाव महत्त्वाचं आहे. प्रेस्टर जॉन हा राजा तिथं ख्रिश्चन राजा राहतोय, त्याच्याबरोबर तिथं ख्रिश्चन राज्य आहेत. भारतामध्ये 14 ख्रिश्चन राज्य आहेत आणि त्यांच्या हाताखाली इतर 72 राज्य मांडलिक आहेत. आणि मग आपल्याला मध्य भारतामध्ये म्हणजे मध्य आशियामध्ये जो ओटोमन साम्राज्य किंवा मुस्लिमांचं जे राज्य आहे त्याला जर पारिपत्य करायचं असेल युरोपमधून या साईडने तुम्ही म्हणजे ख्रिश्चन, आणि भारताच्या साईडनं जो प्रेस्टर जॉन राजा आहे त्यांनी भारताच्या साईडनं म्हणजे अफगाणिस्तान इराणच्या बाजूने हल्ला करणं आणि मध्ये मुस्लिमांचा पराभव करणं अशी कल्पना त्यावेळेला युरोपियन लोकांच्या डोक्यामध्ये येते. आणि मग भारताकडं आपण कसं गेलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न सुरू होतात. आता पुढं काय होतं, 1142 साली जर्मन बिशप जो आहे तो आवई उठवतो की प्रेस्टन जॉन राजानं इराण जिंकलेला आहे. आता पुढं 20-22 वर्षांनी पुन्हा 1164च्या दरम्यान प्रेस्टन जॉनची युरोपियनांच्या नावाने पत्र पण यायला लागलेली आहेत. अर्थात हे सगळं खोटं आहे, हे आपल्याला नंतर लक्षात येईल, आपल्या भारतात कधी ख्रिश्चन राजाच त्यावेळेला नव्हता. तर ही पत्र उपलब्ध व्हायला लागली आणि त्यामुळे ही अनामक एक आकर्षण निर्माण व्हायला लागलं भारताबद्दल. आणि मग भारतात जायचं कसं, कारण तांबडा समुद्र ओलांडून जे पूर्वी युरोपियन लोक भारतात येत होते तो सगळा प्रदेश नेमका आता मुस्लिमांच्या ताब्यात आहे. मग आफ्रिकेला वळसा घालून भारताकडं आपल्याला जाता येतं का, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी हळूहळू त्यांच्यात विचारविनिमय सुरू होतो. आणि खरी सुरुवात होते ते 1420 साली. पोर्तुगालचा राजा आहे हेनरी द नेव्हिगेटर म्हणून, तो आफ्रिकेला वळसा घालून भारताकडे जाता येईल की ह्या विचारांनी आपल्या दर्यावर्दी जे आहेत लोक त्यांना तो एकत्र घेऊन त्यांच्यापुढे विषय मांडतो. काही जहाजं, लहान मोठी जहाजं तयार केली जातात आणि आफ्रिकेला वळसा घालून पुढे जाता येईल का ह्या पद्धतीनं लोक हे करतात. मग पहिलं फ्लीट जे आहे ते भारताकडे जाण्यासाठी किंवा आफ्रिकेचा वळसा घालून जायला निघतं.
पोर्तुगालपासून ते 200-400 किलोमीटर आफ्रिकेला वळसा घालतं. आफ्रिकेच्या किनाऱ्यानी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पश्चिम किनारा जो आहे आफ्रिकेचा, त्या किनाऱ्याने ते हळूहळू खाली दक्षिणेकडे यायला 200-300 किलोमीटर मैलानंतर ते थकून माघारी येतात. पण त्यावेळेला ते नकाशा तयार करतात. मग दुसरं फ्लीट आहे ते पोर्तुगालमधून निघतं आणि ते पुन्हा केप ऑफ गुड होप किंवा असं, म्हणजे हळूहळू खाली 200-400 मैल किंवा 500 मैल, 1000 मैल असं करत करत पुढं ते 50-60 वर्षामध्ये आलेले आहे. आणि प्रत्येकाने नकाशा तयार केल्यामुळे तो नकाशा पुढच्या नाविकांना उपयोगी पडलेला आहे. आणि मग 1488 साली, म्हणजे आता तुम्हाला सांगतो की 16 महिन्यामध्ये 1400 मैलाचा प्रवास करून दक्षिण आफ्रिकेच्या टोकापर्यंत केप ऑफ गुड होप जे आहे तिथपर्यंत जाऊन आलेलं दर्यावरती ज्यावेळेला पोर्तुगालच्या राजाला हा सगळा रिपोर्ट देतोय, त्या रिपोर्ट ऐकताना कोलंबस या दरबारात हजर आहे. आणि मग कोलंबस त्याला भारतामध्ये जाण्यासाठी राजाकडे एक वेगळा असा पर्याय सांगतो, पण राजा तो मान्य करत नाही. म्हणून तो स्पेनमध्ये निघून जातो. स्पेनचं राजघराणे ते मान्य करतं आणि तो भारताचा वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे पश्चिम दिशेने वळसा घालून वगैरे भारताकडे जाता येईल असं जायला तो निघतो. आणि तो 92 साली अमेरिकेत पोहोचतो आणि अमेरिकेचा शोध लागतो. इकडं 1493ला तो परत स्पेनमध्ये आलाय, पण मग त्याला भारताबद्दलचं तसं आता फारसं स्वास्थ्य राहिलेलं आहे स्पेनच्या लोकांना सुद्धा. मग पोर्तुगालने काय केलं, 4 डिसेंबर 1496 रोजी 10 महिन्याच्या आत संपूर्ण ज्यू समाजानं पोर्तुगाल सोडावं. पोर्तुगाल हे सगळे कॅथॉलिक ख्रिश्चन आहेत आणि त्यांनी ख्रिश्चन लोकांना, ज्यूस लोकांना सांगितले की सोडावं, अन्यथा मरण पत्करावं. म्हणजे हे जो झगडा आपण बघतोय त्याच्यामध्ये, म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम झगडा इथंच आहे, पण ख्रिश्चन त्याच वेळेला ज्यू लोकांना सुद्धा हे करतायत. म्हणजे पोर्तुगालमधून त्यांनी सांगितले की तुम्ही इथून निघून जा, नाही तर तुम्ही मरणाला तयार राहा. आता पुढं काय होतं, 1494 साली पोप काय करतो की अलेक्झांडर पोप नाव आहे त्याचं, जगाची उत्तर आणि दक्षिण अशी विभागणी करतो. जगाचा नकाशा जो त्यांना माहीत असतो तो. आणि पश्चिमेकडं स्पेन जाऊन आल्यामुळं स्पेनला पश्चिमेची मुशागिरी करायला आणि पूर्वेला पोर्तुगीजांना परवानगी दिली जाते. म्हणजे 2 देश जे आहेत, आपण जगाच्या नकाशात जर बघितलं, स्पेन आणि पोर्तुगाल एकत्र एकमेकाला जोडून आहे, जसं आज आपण भारत आणि पाकिस्तान एकत्र जोडून बघतो तशा पद्धतीनं. तर ही मुसाफिरी करण्यासाठी परवानगी देतो तो पोप. पण हे सगळं इतर जे युरोपमधले आहेत, म्हणजे इंग्रज असतील, फ्रेंच असतील, डच असतील, ह्या लोकांना हे मान्य नाही आहे, कारण हे फक्त पोर्तुगाल आणि स्पेनसाठीच मर्यादित झालेलं आहे. ते आपण पुढं बघायचं आहे. आणि पुढं मग पोर्तुगीज काय म्हणतात की आम्हाला ही वाटणी कमी वाटते, म्हणून पोप काय करतो, होर्डेसिलास करार म्हणून आहे 1500 साली, तर तो करार करतो. आणि त्या करारानुसार ब्राझीलसुद्धा नंतर पोर्तुगीजांच्या ताब्यात येतं आणि अशा पद्धतीनं त्या वाटण्या होत असतात. आता पोर्तुगीजचा आपण बघूया की वास्को द गामा हा 25 वर्षाचा तरुण आहे. तो 170 सहकार्यांना घेतो. 832 दिवसामध्ये 24,000 मैलाचा प्रवास करून भारतात आलेला आहे. भारतात पोर्तुगाल आणि परत ज्या वेळेला तो पोर्तुगालला पोहोचलाय त्यावेळेला फक्त 55 लोक त्याच्याबरोबर आहेत, बाकीचे सगळे याच्यामध्ये गेलेले आहेत. आता भारतामध्ये तो आल्यानंतर त्याचा भ्रमनिरास झालाय, कारण तो कालिकतला भारताच्या कोपऱ्यात लागलाय, कारण तो केप ऑफ गुड होपला पोहोचतो. तिथून पुन्हा किनाऱ्याने उत्तरेला येतो. तिथं भारतीय काय जहाजं किंवा प्रवासी असतात, त्यांच्याबरोबर तो मान्सूनच्या वाऱ्याबरोबर तो भारतात येतो. आणि भारतात आल्यानंतर कालिकतला ज्यावेळेला त्याचं जहाज पोहोचतं आणि तिथं तो ज्यावेळेला बघतो झामोरीन राजा जो आहे तिथला, तर त्याला पहिल्यांदा वाटतं की तिथली मंदिरं जी आहेत ती काहीतरी वेगळी ख्रिश्चन मंदिरं आहेत आणि हे जे काही सगळं आहे ते आपल्याच धर्माचं असणार आहे. पण नंतर लक्षात येतं हे वेगळं सगळं आहे. तो झामोरीन राजा वेगळा आहे आणि इथं अरब लोक पहिल्यापासून येऊन 6व्या-7व्या शतकापासून बिझनेस करतायत किंवा व्यवसाय करतायत हे लक्षात येतं. आणि मग त्याचं त्यावेळेला झामोरीनशी वाद होतो, लढाई होते. त्यावेळेला तो काहीतरी 700-800 भारतीय लोकांना जहाजावरती नेतो, त्यांचे कान कापतो किंवा नाक कापतो, असा क्रूरपणा करतो तो. आणि त्याच्यानंतर तो परत माघारी गेलेला आहे. इथं प्रेस्टर जॉन म्हणून कोणी राजा नाही आहे किंवा ख्रिश्चन राज्य नाही आहे. म्हणजे हा जो एक धार्मिक भाव होता त्यांचा इकडं भारतामध्ये येण्याचा, तो नाही. म्हणजे हे धर्मयुद्धामुळं त्याचं भारतात येणं पोर्तुगीजांचं जे झालं ते त्यांचा कार्यभाग होत नाही. पण पुढे जी वर्षाची आहेत, म्हणजे त्यांच्यानंतर आलेले ख्रिश्चन इंग्रज, त्यांनी आपल्याला कसं लुटलं हे आपण पुढं बघणार आहोत.
तर आता झामोरीन राजा ज्यावेळेला इथं आलेला आहे, म्हणजे झामोरीन राजाशी त्याचं बोलणं झालेलं आहे किंवा तो हे करतो, तो काही फारसं त्याला हे करत नाही, पुन्हा ते माघारी जातो. 1 जून 1500ला पुन्हा स्पेननं कोलंबसला ॲडमिरल ऑफ ओशनशी म्हणून एक पदवी दिलेली आहे. आणि 30 जानेवारी 1502 रोजी पोर्तुगालनं गामाला ॲडमिरल ऑफ इंडिया ही पदवी दिलेली आहे. आता पुन्हा गामा 20 जहाजं घेऊन 10 फेब्रुवारी 1502ला भारताकडे निघालेला आहे. 29 जुलैला तो कालिकतला पोहोचला आहे. तिथल्या मुस्लिमांशी त्याचा झगडा झालेला आहे. व्यवसायासाठी हे करतो, परत काही माल भरून तो माघारी जातो. आणि त्याच्यानंतर पुढं 1506 साली 6 जहाजं घेऊन अल्फॉन्सो अल्बुकर्क हा पोर्तुगीज तिथून निघालेला आहे. 50 वर्षाचा ग्रस्त आहे. तो भारताकडे येतो. आता इथं कालिकतला येतो. तिथं सैन्याशी त्याची लढाई होते. मग जखमी झालेल्या सैन्यांना औषधोपचारासाठी आणि जहाजांची दुरुस्ती करण्यासाठी तो उत्तरेकडे सरकतो. आणि उत्तरेकडे सरकल्यानंतर हा सर बरोबर आहे. तर ज्यावेळेला उत्तरेला हा म्हणजे ती जी तारीख आहे 18 मे 1498 ही पहिली तारीख आहे. आणि 1 जून 1500ला तो 10 फेब्रुवारी 1502ला तो पुन्हा एकदा भारतात आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आता 1506 साली अल्फॉन्सो अल्बुकर्क हा आलेला आहे. तो लढाई करतो. जखमी सैनिकांना करण्यासाठी त्याला शांत जागा हवी असते. उत्तरेकडे सरकतो. त्याला गोव्याच्या किनारा लागतो. आणि तो शांत किनारा तिथं तो त्याच्या सैन्याची हे करतो, शुश्रूषा करतो. तिथली लोक त्याला मदत करतात. जहाजांची दुरुस्ती होते. पण हा कृतज्ञ व्यक्ती जो आहे तो नंतर काही महिन्यांनी गोव्यावरती हल्ला करतो आणि तिथल्या 6000 हिंदूंचा, मग ते पुरुष, स्त्रिया, मुलं वगैरे, त्यांचा संहार करतो. आणि हळूहळू पोर्तुगीज गोवा ताब्यात घ्यायला ते सुरुवात करतात. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की ही एवढी शांत आणि चांगली जागा आहे की आता पूर्वेचा भाग आपल्याला पोपनी दिलेलाच आहे, पूर्व जगाचा. तर आपल्याला पूर्वेकडं राजधानी करण्यासाठी गोवा हे अतिशय महत्त्वाचं स्थळ आहे. आणि ते गोवा हे महत्त्वाचं स्थळ असल्यामुळं ते गोव्याकडं त्या दृष्टीनं बघतात. आणि मग त्यांचं इन्क्विजिशन सुरू होतं. गोवा ही राजधानी बनवायची तर ती प्युअर पाहिजे. मग इथल्या हिंदू किंवा इथल्या अगोदरचे जे हिंदू मुस्लिम लोक असतील त्यांना ते सांगतायत की तुम्ही एकतर पूर्ण आमचा धर्म स्वीकारा, नाही तर तुम्ही गोवा सोडून जा. आणि त्या पद्धतीनं विष प्रयोग करणं, जिवंत जाळणं, हातपाय तोडणं, अशा पद्धतीनं त्यांनी हे सगळे प्रयोग सुरू केलेले आहेत. आणि अतिशय क्रूरपणे त्यांनी वागायला सुरुवात केली. म्हणजे एकतर संपूर्ण धर्मांतर त्यांच्या राजधानीत झालं पाहिजे किंवा वंशविच्छेद झाला पाहिजे आणि राजधानी शुद्ध झाली पाहिजे. आता गोव्यात ज्यावेळेला पोर्तुगीज लोक स्थिर स्थावर होतात, त्याच्यानंतर 1511 त्यांनी श्रीलंकेपर्यंत पोहोचले. श्रीलंका त्यांनी जिंकलेली आहे किंवा कॉर्नर हे केलेलं आहे. त्याच्यानंतर मलया, थायलंड, चीनपर्यंत ते 13 सालापर्यंत गेलेत, 1513 साली. पुढच्या काही वर्षात सुमात्रा, जावा, इंडोनेशिया ते नागासाकी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की भारताचा पूर्व किनारा, पॉंडेचेरी आणि असा जो आपण कलकत्ता किंवा असा जो आपण पूर्व किनारा म्हणतो, आणि त्याच्यानंतर पुन्हा जावा मात्र सुमात्रा, आणि त्याच्यानंतर पुढं नागासाकी म्हणजे जपानच्या किनाऱ्यापर्यंत हे पहिलं 10-15 वर्षातच तिथं पोहोचलेले आहे. आणि मग त्यांचा व्यवसाय आणि हा सगळा व्यवस्थित सुरू आहे. पण त्यांनी किंमत काय मोजलेली आहे, 1535 पर्यंत, म्हणजे 30ला त्यांनी यायला सुरुवात केली. आणि ह्या 25-30 वर्षामध्ये पोर्तुगालमधून पूर्वेकडं जे पोर्तुगीज लोक आलेली आहेत ती 80,000 लोक आहेत. आणि त्याच्यातली फक्त पोर्तुगालला 8,000 लोक गेलेत. म्हणजे 90% लोक, 72,000 लोक प्रवासामध्ये, युद्धामध्ये मारले गेले. एवढी मोठी किंमत पोर्तुगालला त्यावेळेला हे करावी लागलेली आहे, द्यावी लागलेली आहे. आता 1606ला डच, पोर्तुगीज यांच्यामध्ये झगडे सुरू झालेत. म्हणजे मगाशी मी सांगितलं तसं की जगाची वाटणी जी हे केलेली आहे 1500 साली की पूर्व आहे ती पूर्ण पोर्तुगीजांसाठी आणि स्पेनसाठी पूर्ण पश्चिम बाजू, तर ही बाकीच्या लोकांना मान्यच नाही आहे. आणि त्याच्यामुळं नंतरचा जो भारतामध्ये जो हे आहे, डच लोक आलेली आहेत, डच येतात, फ्रेंच येतात, ब्रिटिश येतात, हे आपण बघणारच आहोत. पण एक उतारा द्यायचा म्हणून शिवाजी महाराजांचं धोरण याच्याबद्दल अतिशय कडक होतं. ते आपण त्यांच्या आज्ञापत्रामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर संभाजीराजांनी ज्या वेळेला पोर्तुगीजांना हे केलेलं आहे, आक्रमण केलेलं आहे 80 नंतरचं, 1680 नंतरचा भाग आहे. आणि 1684ला एक केजविन म्हणून इंग्रज प्रवासी तिथं गेला आहे गोव्यामध्ये. तर तो त्यावेळेला सांगतो की प्रवास वर्णनात म्हटलं की पोर्तुगीजांचा गर्व पार उतरलेला आहे.
संभाजीराजांनी कारंजा आणि इतर 7 गडकोट घेतले आहेत. धान्यसाठा इतका तळाला गेलाय की पोर्तुगीज भुकेसाठी आईबाप मुले विकीत आहेत. तरी देखील आमच्याशी त्यांची गर्भोक्ती चालूच आहे, म्हणजे इंग्रजांशी. 1689ला दुसरा इंग्रज प्रवासी जे ओविंग्टन म्हणून आहे, तो म्हणतो की पूर्वीच्या पोर्तुगीजांचा त्यांच्या पूर्व समुद्रातील वैभवाबद्दल व दराऱ्याबद्दल नावलौकिक गाजला होता आणि जे इराणच्या आखातातील व हिंदुस्थानातील संपत्ती व दौलत यांनी संपन्न झाले होते, तेच पोर्तुगीज आता निकृष्टावस्थेत किंवा अवनतावस्थेत गेलेले आहेत. आणि मग 1661 साली गोवा स्वतंत्र आपण करतो, म्हणजे जवळजवळ 450-51 वर्ष गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला आहे. आणि अतिशय त्यांनी ज्याला आपण म्हणतो आपलं हाल केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा त्यांचा जो काळ आहे त्या काळामध्ये कशा कशा पद्धतीनं हालचाली होत गेलेल्या आहेत. आणि मग ते जर बघितलं तुम्ही तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचा पूर्वी म्हणजे जर अगोदरची जर आपली सिंधू संस्कृती म्हटलं तर त्या काळापासून किंवा त्याच्यानंतरचा मौर्याचा काळ जर पकडला तर त्या काळामध्ये रोमन ग्रीकांशी आपला व्यवहार म्हणजे ज्याला आपण समुद्री व्यवहार चालूच होता. म्हणजे त्यासाठी काय 6वं शतक किंवा हे 15वं शतक महत्त्वाचं नव्हतं. तर असं जे चालू होतं मग त्यावेळेला जे यवन इजिप्तमधले अरबस्थानातले किंवा मुसलमान व्यापारी किंवा 7व्या शतकानंतर मुसलमान आले, पण त्याच्या अगोदर ते अरबच होते, ते अगोदरपासूनच येत होते. म्हणजे हा जो आपला व्यवहार आहे, कारभार आहे, तो चालू झाला. मधल्या काही काळामध्ये दुर्दैवानं जे आपण म्हणतो की कलियुग प्रकरण जे निर्माण झालं, कलियुगामध्ये अमुक करायचं नाही, तसं स्वर्ग म्हणजे समुद्र ओलांडून आपण पलीकडे जायचं नाही, त्यामुळं समुद्राची मुसाफिरी बंद झाली आणि त्याचा गैरफायदा पोर्तुगीजांनी किंवा इतर लोकांनी घेतला. हे डिटेलमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. पण आता भारतामध्ये इंग्रजांनी ज्या पद्धतीनं हे केली पहिल्यांदा त्यांनी 1527 साली पहिल्यांदा कंपनी स्थापन करायचा प्रयत्न केलेला आहे, समुद्रातून इकडे यायचा. पण पोर्तुगीजांनी त्यांना अडथळा केला आहे, कारण पोपनी पूर्व सगळा भाग जो आहे तो त्यांना दिलेला आहे. मग काही कॅथॉलिक पंथाचा नसल्यामुळं एक हे होतो आपण कॅप्टन ड्रेक म्हणतो आपण, तो किंवा काही लोक भारतात यायचा प्रयत्न करतात, त्यावेळी ते पकडतात, त्यांच्यावरती इन्क्विजिशन लावणार. परंतु ते काहीतरी मध्यस्थी होते गोव्यामध्ये आणि त्याच्यानंतर तो वाचला जातो. आणि ते मग अकबराकडं प्रयत्न करतात. म्हणजे 1581 पासून ते अकबर राजाकडं प्रयत्न करत असतात. अकबराकडं प्रयत्न करता करता अकबराने फारसं त्यांना महत्त्व दिलेलं नाही. राणीचा आलेला काय म्हणतो आपण त्याला निरोप, त्याला महत्त्व देत नाही, कारण अकबर बादशाहच्या दृष्टिकोनातून इंग्लंडची राणी कोणीच नव्हती, त्याच्यामुळं तिचा आलेला निरोप किंवा तिच्याकडून आलेला माणूस तिच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. आणि मग तो जो आहे तो इंग्रज माणूस तो हुगळी बंगाल मार्गे चितगावला वगैरे आणि तिथून सया मलाया वगैरे मलायका वगैरे आपण जे इकडं वेगळी बेटं म्हणतो अशा ठिकाणी तो पुढे गेलेला आहे. त्याच्यानंतर राल्फ लीच आणि त्याचे काही हे निघालेले आहेत 1607च्या दरम्यान की भारतामध्ये आपल्याला काय काय व्यवहार करता येईल किंवा परदेशामध्ये, आणि तिथून आपल्याला काय विकत घेता येईल आणि आपल्या इथलं तिकडं काय विकता येईल हा दृष्टिकोन बघून ते हे करतात. जॉन मिल्टेहॉर्न म्हणून एक आहे, तो 1603 साली जहांगीरला भेटतो, कारण अकबराचा मृत्यू होऊन जहांगीर जो मुलगा आहे तो तिथं सम्राट झालेला आहे. आणि त्याच्याकडून मग ते नंतर हे घेतात, परवानगी घेतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे वखारी बांधणं सुरू होतं तर त्या वखारी पुढं सुरू होतात. आता कसं होतं की इंग्लंडमध्ये जी इतर हे आहेत राजघराणी त्यांच्या आपापसातली भांडणं आणि हे, त्याच्यामुळं सम्राट जहांगीरला ज्या वेळेला एक जो इंग्रज भेटलेला आहे त्यांना सुरतमध्ये हे करतात. म्हणजे पहिली त्यांना 1612 किंवा अशी त्या काळामध्ये त्यांना परवानगी मिळते. त्याच्यानंतर पुढं डेव्हलप करण्यासाठी लक्षात येतं की जहांगीरची पत्नी बेगम नूरजहा जी आहे तिचं पोर्तुगीजांशी व्यापारी संबंध असल्यामुळे ती डचांना तिथं जास्त हे करत नव्हती. मग आपण म्हणतो की लाच देणं किंवा काही प्रेझेंट देणं, स्तुती करणं, असे सगळे उद्योग करत करत इंग्रजांचं डचांचं पाय कसे रोवले गेलेले आहेत. तर 1619च्या दरम्यान सुरत, आग्रा, अहमदाबाद आणि भडोच इथं वखारी इंग्रजांनी उघडलेले आहेत 1619 साली. आता त्याच्यानंतर ते मछलीपट्टमला 1611 साली, बरमगावला 1626 साली,
नंतर जॉर्ज फोर्टचं बांधकाम जे झालं ते 1641 साली. त्याच्यानंतर इंग्रजांनी दक्षिणेत आपलं बस्तान बसवलं ते 1690 साली. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच दरम्यान 1694 किंवा काय असेल तर बंगालात सतनता किंवा सतनती वगैरे काहीतरी एक सुतनती किंवा असं काहीतरी जागा आहे, तिथं वकार काढली आणि त्याच जागेवरती नंतर कलकत्ता शहर डेव्हलप होतं. म्हणजे ती जागा त्यांनी 1694 किंवा 90च्या दरम्यान घेतलेली. म्हणजे बंगालमध्ये ख्रिश्चनांचं किंवा इंग्रजांचं पाय कधी रोवले गेलेले आहेत? 1690मध्ये. कलकत्त्याची निर्मितीच त्या लोकांच्यामुळे झालेली आहे. आणि मग अशा पद्धतीनं ते जे इथं येतात, आता एक ब्रिटिश अधिकारी म्हणतो की म्हणजे एक लेखक आहे त्यांच्याकडं, आपला हा छोटा देश म्हणजे इंग्लंडचा जो आहे त्याचं वर्णन त्यांनी केले. आपला छोटा देश समुद्राने का वेढला आहे बरे? आमच्या लोकांच्या गरजा आमच्या खलाशांनी नाविकांनी दुसऱ्या देशात जाऊन कमीत कमी परिश्रम करून पुरवाव्यात, म्हणूनच आम्हाला समुद्राचे वरदान लाभले आहे. अरब स्थानाकडून येणारे मसाल्याचे जिन्नस तेथील दाहक उन्हाचा असह्य छळ न अनुभवता आम्ही घर बसल्या त्याची चव घेऊ शकतो. आम्हाला तलम रेशमी कपडे परिधान कराव्यास मिळतात, पण त्यासाठी आमच्या हातांना कधीच श्रम पडले नाहीत. द्राक्षाचे मळे आम्ही कधी फुलवले नाहीत, पण त्यापासून तयार केलेल्या मदिरेचा आस्वाद आम्ही घेतो. ज्या खाणी आपण कधीच खाल्ल्या नाहीत त्या खाण्यातून बाहेर आलेली संपत्ती आपणास विनासायास मिळते. आम्ही फक्त दूरवर समुद्रात संचार करतो, आपली जहाजे पेरतो आणि जगातील प्रत्येक देशाकडून उत्तम उत्तम वस्तूंची सुगी करतो. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांची मानसिकता अशी आहे की आपल्याला दुसऱ्या देशावरती जाऊन त्यांना लुटायचे आणि आपल्याला जीवन जगायचे, अशा पद्धतीची मानसिकता ती दिसून येते. आता शिवाजी महाराजांच्या काळाशी संबंधित जर आपण बघितलं तर शिवाजी महाराजांनी पहिलं मोठं पाऊल उचललं ते अफजलखानाचा वध केला आहे त्यांनी. 1647-49 ज्याला आपण म्हणतो 1657च्या दरम्यान अफजलखानाचा वध केलेला आहे. आणि त्याच्यानंतर लगेच 15 दिवसाच्या आतमध्ये किंवा काही दिवसांच्या आतमध्येच विजापूरपर्यंत आपले मराठ्यांची घोडदौड गेलेली आहे. पन्हाळा त्यांच्या ताब्यात आलेलं आहे. आणि मग पन्हाळ्यावरती शिवाजी महाराज असताना आदिलशाह काय करतो, सिद्धी जोहर हे जे सिद्धी लोक आहेत म्हणजे ब्लॅक पीपल, आपण निग्रो म्हणणं योग्य नाही आहे, पण हे साऊथ आफ्रिकेमधून आलेले मलिक अंबर जो होता ज्यांनी निजामशाहीमध्ये मोठं काम केलेले, शहाजी राजेंच्या बरोबर त्यांचं एकत्र दोघांनी काम केलं असं इतिहासात उल्लेख येतो. तर तो मलिक अंबर, तशी ही जी सिद्धी लोक आहेत त्यांच्या ताब्यात तो जंजीर आहे, आदिलशाहीच्या ताब्यात असेल किंवा हे असेल. तर त्या सिद्धी जोहरकडं आदिलशाह पन्हाळ्याचा किल्ला अडवण्यासाठी, म्हणजे शिवाजी महाराजांना जे वेढा घातलेला आहे पन्हाळ्याचा वेढा, तो ह्या सिद्धी जोहरनी घातलेला आहे. आणि त्यावेळेला काही ब्रिटिश अधिकारी जे आहेत किंवा लोक आहेत ते काय करतात की पन्हाळ्याच्या समोरचा जो किल्ला आहे त्याचं नाव मला आता आठवत नाहीये, तर त्या समोरच्या किल्ल्यावरून ते स्वतःच्या झेंड्याखाली स्वतःच्या फ्लॅग खाली पन्हाळ्यावरती तोफा डागत असतात सिद्धी जोहरला मदत करण्यासाठी. आणि सिद्धी जोहरला मदत करण्यासाठी ज्यावेळेला ते हे करतात तर त्यावेळेला नंतर तो वेढा कसा निघतो आपल्याला ते यांची बांगल बंधू आणि बाजीप्रभू देशपांडे यांची कथा आपल्याला सगळी माहिती आहे, ती जी पावनखिंड आणि विशाळगडचा वगैरे असा जो प्रवास आहे तो. नंतर मग काय करतात की शिवाजी महाराज हे इंग्रजांनी तर त्या दरम्यानच्या काळामध्ये काय करतात, आदिलशाहची 3 जहाजं ब्रिटिश लोक बळकावून घेतात ह्या काळामध्ये. तर शिवाजी महाराज ती 3 जहाजं मागतात की आम्ही आदिलशाहचा पराभव केला आहे किंवा अफजलखानाचं हे केलेलं आहे आणि ह्या झटापटीमध्ये तुम्ही जहाजं घेतलेली आमच्याकडं द्या. तर ब्रिटिश नकार देतात आणि मग त्यावेळेला एक भारतीय दलाल आणि एक इंग्रज ह्यांना मराठी लोक अटक करतात आणि बरेच दिवस ठेवतात. आणि नंतर ज्यावेळेला तो ब्रिटिश अधिकारी सापडतो त्याला बरेच महिने शिवाजी महाराज तुरुंगामध्ये टाकतात की ज्यांनी पन्हाळगडावरती तोफा डागल्या होत्या. तर अशा पद्धतीनं ब्रिटिशांच्या बाबतीत आणि यांच्या बाबतीत ते अतिशय सावध होते. आता कसं झालंय की डच लोकांनी मधल्या काळामध्ये डच लोक पॉवरफुल होत गेलेले आहेत आणि त्यांनी ज्यावेळेला यांचा म्हणजे पोर्तुगीजांची पूर्ण हकालपट्टी करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे, तर त्यावेळेला इंग्रजांची आपल्याला मदत व्हावी म्हणून ते स्वतःची राजकन्या इंग्रजांचा दुसरा चार्ल्स राजा आहे त्याला कॅथरीन म्हणून जी आपली राजकन्या आहे तिचं लग्न 1661 साली करतात आणि आंदण म्हणून मुंबई भेट देतात. आता मुंबई भेट जे आंदण म्हणून देतात तर त्याचे दानपत्र जे केले त्यांनी, तर त्याच्यात काय म्हटले, पोर्तुगाल देशाच्या राजाने आपल्या कौन्सिलच्या सल्ल्याने
ग्रेट ब्रिटन येथील राजास त्याच्या ईस्ट इंडिया येथील व्यापार सुरळीत चालावा आणि त्यास तेथील पोर्तुगीज रयतेचं संरक्षण नीट रीतीने करता यावे आणि मुंबई बेटाचा वंश परंपरेने उपभोग घेता यावा म्हणून हे बेट आणि बंदर आणि त्यातील जल तरु काष्ट पाषाण हे सर्व हक्कांसह त्याच्या लगतचा प्रदेश, तेथील उत्पन्न व सर्व प्रकारचे हक्क यासह ग्रेट ब्रिटनचा राजा आणि त्याचकडून नेमलेले अधिकारी याचे बेट दानपत्रात दिले आहे. आता याकरता ग्रेट ब्रिटनचा राजा किंवा त्याचा अधिकारी यांच्या स्वाधीन हे बेट बिनतक्रार संतोषाने व सुखाने उपभोग घेण्याकरता स्वाधीन करून द्यावे व हल्ला तेथे असलेल्या पोर्तुगीज रयतेने ग्रेट ब्रिटनच्या राजाची रयत समजून आपल्या कॅथलिक धर्मपंथाचे बिनदिक्कत चालावे आणि ज्यावेळी ग्रेट ब्रिटनचा राजा आपले आरभार मुंबई बेट हस्तगत करून घेण्यासाठी मुंबईत पाठविल त्यावेळी त्यांना ईस्ट इंडियामधील पोर्तुगीज रयतेस मोठ्या मित्रत्वाने वागवून त्याच्या उदीम व्यापारास आणि जलमार्गाच्या सफरीस लागेल ती मदत करावी व हे बेट ग्रेट ब्रिटनच्या राजाचे स्वाधीन करून देण्याविषयी मुंबई येथील अधिकाऱ्यांना सूचना दिली जाईल. म्हणजे सर्व याच्यासहित. आता मुंबईमध्ये त्यावेळेला काय आहे, मुंबई आता जी मुंबई दिसते ती मुंबई त्यावेळेला नव्हती. 7 बेटांवरती छोटी छोटी गावं होती आणि ही गावं कुठली होती तर माहीम, वरळी, शीव, माझगाव, शिवडी किंवा शिवरी म्हणू रिचे. आता इथलं 5-6 किल्ले आहेत, 40,000 एकर जमीन आहे आणि समुद्रात असलेलं परळ, वरळी, मोहीम, माझगाव ही गावं आहेत आणि इथं जे भटके लोकांची वस्ती ज्याला आपण म्हणतो ती 10,000 लोकांची आहे. म्हणजे अशी मुंबई त्यांना दान दिलेली आहे आणि त्याच्यामुळं ही मुंबई त्यांना मिळालेली आहे इंग्रजांना. आणि पोर्तुगीजांनी मग ज्या पद्धतीनं हे केलेलं आहे म्हणजे इंग्रजांची मदत घेऊन आपण डचांचा परिहार करू अशा पद्धतीची इच्छा त्यांना व्यक्त झालेली आहे. तर इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दरम्यान काय केलं आपल्याला माहिती आहे की हेनरी ऑक्सिडेंट तिथं राजदरबारात हजर होता वगैरे. तर त्यांनी जी हे आणलेलं आहे म्हणजे देणगी जी आणलेली आहे ते त्यांनी काय केले की 6 मोते, 3 अंगठ्या, 1 शिरपेच व 2 सलकडी अशा 33-14 किमतीच्या वस्तू पाठवल्या होत्या. ऑक्सिडंटने त्यातला नजराणा कसा दिला आहे तर तो शिवाजी महाराजांना शिरपेच, सलकडी, मोती, संभाजीराजांना सलकडी, कंठी, मोरोपंत, अण्णाजीपंत, निराजीपंत आणि रावजी सोमनाथ यांना त्यांच्या स्थानाप्रमाणे मोती असं जवळजवळ 2,690 असा एवढ्या किमतीचा त्याने आता त्यावेळेचं एकक त्यांचं जे असेल त्या पद्धतीनं त्यांनी तो राज्याभिषेकाला मदत केलेली आहे. आणि त्यावेळेला त्यांनी 20 कलमी एक करारनामा शिवाजी महाराजांना हे दिलेला आहे की त्याच्यामध्ये आम्हाला इंग्रजांना इथं वकारींना संरक्षण द्यावं, मराठी राज्यात मुक्त प्रवेश असावा, अधिकाऱ्यांपासून संरक्षण, जकात दर, खरेदी विक्री, इंग्रजांच्या शत्रूस डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांना युद्धात सहाय्य करू नका, परस्परांची नाणी परस्परांच्या मुलखात अविरोध चालवावी आणि स्वतःची टांगसाळ सुद्धा त्यांना तिथं करायची होती. आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की ही लोक हे फक्त आपल्याकडं व्यवसायासाठी येत नाही तर ह्या ज्या मागण्या त्यांच्या 20 कलमी ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्येच त्यांचं पुढचं धोरण लक्षात येतं आहे. आणि म्हणून ते काय करतात की इंग्रजांनी बंदराशिवाय इतरत्र कुठंही त्यांनी व्यवहार करायचा नाही, व्यापार करायचा नाही एवढी सवलत ते त्यांना देतात. त्याच्यानंतर इंग्रजांनी खरेदी विक्री बंदरात करावी आणि आंतरदेशी वाहतूक करू नये. म्हणजे आंतरदेश म्हणजे आतमध्ये त्यांनी जमिनीवरती येऊन आतल्या याच्यामध्ये त्यांनी वाहतूक किंवा इतर कुठले म्हणजे ज्या मागण्या त्यांनी सगळ्या मागण्या त्यांच्या हे केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांचं आणि त्यावेळेला इंग्रजांचं जे चालू आहे त्याच वेळेला आता आपण इतर जर बघितलं म्हणजे त्यावेळेचं जे राजकारण चालू आहे ते युरोपातल्या वेगवेगळ्या भरपूर कंपन्या आलेल्या आहेत. तर गोव्याचं पोर्तुगीजांचं गोवा आणि ह्या सगळ्या आपण शेवटपर्यंत बघितलं. पोर्तुगीजांनी 1637 दरम्यान एक फतवा काढला होता की रोमन कॅथोलिक लोकांखेरीज गोव्यामध्ये कुणी राहायचं नाही, बाकीच्यांनी सगळ्यांनी हद्दपार व्हायचं. आणि त्याच्यामुळं मग त्यांनी इन्क्विजिशन म्हणजे जिवंत जाळणं किंवा हातपाय तोडणं वगैरे सुरू केलं. शिवाजी महाराजांनी त्यावेळेला तिथं आक्रमण केलंय आणि बारदेश म्हणून जो एरिया तिथला आपण म्हणतो त्याच्यावर स्वारी केलेली आहे आणि तिथल्या 4 पादऱ्यांना पकडून त्यांचा शिरच्छेद केला दहशतीसाठी. आणि दुसरं एक कारण असं होतं की कोकणातले देसाई, नाईक वगैरे जमीनदार मंडळी काय करायची इकडं शिवाजीराजांच्या याच्यामध्ये कुरापती काढायचे आणि परत पोर्तुगीजांच्या गोव्यात जाऊन ते लपून बसायचे. त्यांना मागितलं तर पोर्तुगीज त्यांना द्यायचे नाहीत. म्हणून मग शिवाजी महाराज एकदा काय करतात की त्या नाईक देसाई यांचा पाठलाग करत करत ते सरळ आतमध्ये घुसतात आणि 1300 लोकांना कैद करून घेऊन जातात
आणि त्याचबरोबर बार्देस आणि साष्टी बेट वगैरे जे आहे ते जिंकून घेतात. आणि त्याच वेळेला पोर्तुगीज आणि डच यांचं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये ते डचांना सांगतात की पोर्तुगीजांची या देशातून कायमची हकालपट्टी करण्याच्या कामी आपण त्यांना मदत करू. म्हणजे पोर्तुगीज आणि डच ह्यांचं वैमनस्य टोकाला गेलेलं आहे. छत्रपतींना त्यावेळेला पूर्णपणे माहिती होतं. आता हे जे झगडे आहेत हे झगडे चालूच राहत होते. आणि डचांनी काय केलं, म्हणजे डचांची एंट्री कशी झाली बघा. 1595ला त्यांनी डच व्यापारी कंपनी केली, 4 जहाजं त्यांनी भारताकडे पाठवले. 1602 साली त्यांनी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी ऑफ दी नेदरलँड स्थापन केलेली आहे. ती पूर्वेकडील देशाशी करार करणं, युद्ध करणं वगैरे सगळे त्याला अधिकार दिले. आणि त्यांनी जास्त लक्ष दिलंय ते जावा, सुमात्रा, बार्निया, दक्षिण पूर्व आशियाकडे या भागाकडे केले. नंतर मग गुजरात, महाराष्ट्र, मलबार, बंगाल, बिहार, ओरिसा इकडे त्यांनी व्यापारी ठाणी बसवलेली आहे. पण मूळ त्यांचं एकी डचांच्या येण्यामुळं पोर्तुगीजांचा कणा मोडलेला आहे. आणि त्याचबरोबर संभाजीराजांच्या स्वारीमुळं त्यांना पूर्णपणे फक्त गोव्यापुरतं मर्यादित ठेवलं गेलेलं आहे. आता ही जी वेगवेगळी ही आहेत डचांची जी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी येणं, तिथं त्यांनी हे करणं आणि त्या दरम्यानच ते पोर्तुगीजांनी स्वतःची राजकन्या इंग्लंडला दिली, त्याचं कारणही तेच होतं. आता फ्रेंचाचं जर बघितलं तुम्ही तर 1527ला त्यांनी पहिल्यांदा व्यापारी कंपनीच्या ज्या लाटा उसळल्या त्याच्यामध्ये स्वतः प्रयत्न केला. पण 1664ला त्यांची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होती. किंवा भरपूर वेळ जातो मध्ये, 100-150 वर्ष जातात. शिवाजी महाराजांच्याकडून त्यांना राजापूर इथं वखार मिळालेली आहे. आणि मग त्याच्यानंतर ते गोवा, म्हणजे तिथला एक जो फ्रेंच प्रवासी आहे तो शिवाजी महाराजांचं वर्णन, डेला हा जो आहे तो शिवाजी महाराजांना कसं पराक्रमी आणि हे करतो. म्हणजे शिवाजी महाराजांचं वर्णन आपल्याला जे परदेशी लोकांच्याकडून मिळतं त्याच्यातले फ्रेंच किंवा डच किंवा पोर्तुगीज यांच्याकडून जास्त माहिती मिळते. तर फ्रेंचांशी म्हणजे इंग्रजांच्यावरती दडपण आणण्यासाठी त्यांनी 88 तोफा आणि 3000 मन शिसं खरेदी केलेल्या फ्रेंचांकडून. आणि मग इंग्रजांनी आपापसात जे पत्रव्यवहार केले ते आता फ्रेंचांच्या मुळे आता शिवाजी महाराज आपल्याकडून खरेदी करणार नाहीत वगैरे असंही करतात. पत्रव्यवहारामध्ये तो उल्लेख आहे. आणि पुढं मग फ्रेंचांची जी ठाणी असतात ती ठाणी वेगवेगळ्या ठिकाणी येतात जातात. त्या फ्रेंच आणि इंग्लंडची जी आपापसातली युद्ध आहेत म्हणजे त्याला जी किनार आहे ती पुढं 1700 ज्याला आपण म्हणतो 76च्या दरम्यान अमेरिका स्वतंत्र होते त्यावेळेला इंग्रजांच्या विरोधी फ्रेंच लोक अमेरिकेला मदत करतात. म्हणजे अमेरिकेमध्ये असणारं जे आता लिबर्टीचा पुतळा आहे तो त्या काळामध्ये फ्रेंचांनी त्यांना प्रेझेंट दिलेला तो पुतळा आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढं काही वर्षानंतर इकडं भारतामध्ये इंग्रजांचं जास्त प्राबल्य वाढतं आणि फ्रेंचांचं कमी होतं. हे जे इतिहास आहे ते आपण कोरिलेटेड एकमेकाला बघायचे असतात. आणि मग शेवटी फ्रेंचांनी राजापूरची जी वखार घेतली होती ती 88 साली बंद केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी पॉंडेचेरीची वखार जी आहे तिथे 89 साली तटबंदी, 1689ला तटबंदी केलेली आहे. पुन्हा ते तिथं जास्त त्यांना फायदा होत नाही म्हणून ते काही दिवस 90,000 ते डचांना विकतात 1693 साली. आणि परत 1769 साली ते पुन्हा ताब्यात घेतात. ते भारत स्वतंत्र होईपर्यंत पॉंडेचेरीमध्ये फ्रेंचांचंही असतं. आणि म्हणूनच ज्यावेळेला अरविंद घोष हे तुरुंगातून सुटतात त्यावेळेला राजकीय चळवळींचा संन्यास घेतात आणि संन्यास घेऊन आश्रम काढून पॉंडेचेरीमध्ये राहतात. ती पॉंडेचेरी फ्रान्सच्या ताब्यात होती. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं जे आपण बघितलं की शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं या लोकांशी डील केलं. आता शिवाजी महाराजांचं या लोकांच्याबद्दलचं मत काय होतं हे आपण संपवून आजचा भाग आपण इथं संपवणार आहोत. तर शिवाजी महाराजांनी काय म्हटलंय की सावकार जे आहेत आपल्या देशाला राज्याला जर मोठं करायचं असलं तर सावकारांची गरज आहे. ते काय म्हणतात, सावकार म्हणजे राजाची व राजश्रीची शोभा. आता हा जो ग्रंथ आहे आज्ञापत्र म्हणून शिवाजी महाराजांचा आज्ञांची जे एकत्र आज्ञापत्र म्हणून रामचंद्रपंत अमात्यांनी पुढं महाराजांच्या मृत्यूनंतर 10-15 वर्षाच्या आतमध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथात जे प्रकरण आहे ते प्रकरण सावकार हे प्रकरण जे आहे त्याच्यात ते कसं बोलतात बघा की सावकार म्हणजे राजाची व राजश्रीची शोभा. सावकाराकरिता राज्य आबादान होते, न मिले ते वसुजात राज्यात येते. राज्य श्रीमंत होते, पहिले संकट प्रसंगी पाहिजे ते कर्जवास मिळते. तेणेकरून आले संकट परिहार होते. सावकाराच्या संरक्षणामध्ये बहुत फायदा आहे. म्हणून राज्याची शोभा हे सावकार आहेत.
त्यांना आपण व्यवस्थित कशी मदत केली पाहिजे, त्यांना कशी सपोर्ट दिला पाहिजे ते म्हणतात. याकरता सावकारांचा बहुमान चालवावा, कोणेविषयी त्यावरील जलल अथवा त्याचा अपमान होऊ न द्यावा. पेटा दुकाने वखारा घालून हत्ती घोडे नरबिना जरबा पश्मी आदी करून वस्त्रजात व रत्ने व शस्त्रे आदी करून अशेष वस्तुजात यांचा उदीम चालवावा. हुजूर बाजारामध्येही थोर सावकार आणून ठेवावे. वर्ष संबंधे तैसेची लग्नादी महोत्सवी त्यांचे योग्य ते रूप प्रतिष्ठेने बोलावून आणून वस्त्रे पात्रे देऊन समाधान करीत जावे. परमुलकी जे सावकार असतील त्यांचे समाधाने करून ते आणावे. त्यासी अनुकूल नच पडे तरी असतील तेथेच त्यांचे समाधान रक्षून आपली माया त्यास लावून त्यांचे मुतालिक आणून त्यास अनुकूल ते जागा दुकाने देऊन ठेवावे. तैसेच दर्यावर्दी सावकार यासही बंदरोबंदरी कौल पाठवून आमदत्तरी करावी. म्हणजे त्यांची संपूर्ण काळजी घ्यावी असंच म्हटलेलं आहे. पण टोपीकर जे सावकार आहेत त्यांच्याबद्दलचं त्यांचं मत काय ते बघा लगेच. पुढचाच पॅरेग्राफ आहे तो. सावकारामध्ये फिरंगी, इंग्रज, वलंदेज, फरासीस, डिंगमरादी, टोपीकर हेही लोक सावकारी करतात, परंतु ते वरकड सावकारासारखे नाही. म्हणजे आता वरती जे वर्णन केलं त्या सावकारांसारखे ते नाहीत. त्यांचे खावंद प्रत्येक राज्यात करिता त्यांचे हुकमाने त्यांचे होत्साते ते लोक या प्रांती सावकारी सेता राज्य करणारा स्थललोभ नाही. ऐसे काय घडो पाहते. तथापि टोपीकरांचा या प्रांते प्रवेश करावा, राज्य वाढवावे, सोमत प्रतिष्ठावे हा पूर्ण अभिमान. तदनुरूप स्थलोस्थली कृतकार्यही झाले आहेत. त्याही वरी हटी जाता हातास आले स्थल मेलियाने सोडावयाचे नव्हे. म्हणजे टोपीकरांचा भारतामध्ये प्रवेश करण्याचा उद्देश पूर्णपणे छत्रपतींच्या लक्षात आलेला होता की त्यांनी मागेही तो प्रयत्न केलेला आहे आणि हातात आलं स्थळ ते मेलियाने सोडावायचे नाहीत. मग त्यांच्याबद्दलचं कडक धोरण कसं बाळगायचं तर ते पुढं सांगतात की यांची आमदत्परी आले गेले ऐसेची असू द्यावी. म्हणजे आले गेले एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवायचं. त्यासी केवळ नेहमी जागा देऊ नये, त्यांना कायमची जागा देऊ नका. जंजिरे या समीप या लोकांची येणे जाणे सहसा होऊ देऊ नये. म्हणजे जंजिरा किल्ला किंवा इतर जे हे आहेत किल्ले नंतर जे छत्रपतींनी बांधलेले आहेत तर त्या किल्ल्यांच्या आसपास त्यांना येऊन देता कामा नये. खंदेरी उंदेरी किंवा इतर आपण जे म्हणतो तसे सिंधुदुर्ग किल्ला आहे, ह्या किल्ल्यांच्या आसपास त्यांना येऊ देऊ नका, धोकादायक आहे ते लोक. कदाचित वखारेस जागा देणे झालेस तर खाडीच्या शेजारी समुद्र तीरी न द्यावी. म्हणजे समुद्राच्या काठाला किंवा खाडीच्या शेजारी त्यांना जागा देऊ नका. तैसेट ही जागा दिल्यावरी आपले मर्यादेने आहेत तो आहेत, नाही ते समयी आरमार तोपा दारुगोली हेच त्यांचे बल. आरमार पाठीशी देऊन त्यांचे बल त्या बंदरी नूतन किल्लाच निर्माण करणार. म्हणजे त्यांना जागा दिली की ते तिथं किल्लाच बांधणार. तेव्हा तितके स्थल राज्यातून गेलेच. याकरता जागा देणेच तरी खाडी लांब गाव दोन गाव राजापुरासारखे असेल ते फरासिसास जागा दिला होता. त्या न्याये 2-4 नामांकित थोर शहरे असतील त्यामध्ये जागा द्यावा. तेही नीच जागा शहराच्या आहारी शहराचा उपद्रव चुकवून नेमून देऊन वखारा घालवाव्या. त्यास इमारतीचे घर बांधू देऊ नये. या प्रकारे राहिले तरी बरे, नाहीतरी याविनेही प्रयोजन नाही. आले गेले असून त्यांचे वाटे आपण न जावे, आपले वाटे त्यांनी न जावे इतकेच पुरे. त्यांच्याशी कुठलाही व्यवसाय करू नका. आता शत्रूकडील सावकार जर असला तर काय करायचं. गनिमाचे मुलकातील गनिमाचा मुलूक मारल्यामुळे अथवा दर्यावर्दीमुळे सावकार सापडले तरी अवसर पाहून त्याशी खंड करावा. खंडाचा वसूल घेणे तोही त्यास राखून घ्यावा. खंड पारीक झाल्यावरी थोडी बहुत त्याची मेहमानी करून बहुमाने त्यासी त्याचे स्थलास पाठवून द्यावे. गनिमाकडील सेवक लोकास ते शासनी आहेत ते सावकारा लोकांस उचित नव्हे. म्हणजे शत्रूच्या सैन्याला जो आपण शिक्षा देऊ ती शिक्षा शत्रूचा सावकार असेल तर त्याला देऊ नका. त्याला सांभाळून त्याच्याकडून खंडणी घ्या आणि त्याला सुखरूपपणे माघारी जाईल कसा तो बघा. आता तेच धोरण पुढं आरमार ह्या याच्याखाली प्रकरणाखाली त्यांनी जे मांडलेलं आहे तर ते काय सांगतात की दर्यामध्ये ज्यावेळेला आरमार जहाजं येतात तर 2 प्रकारची जहाजं येणार. एक व्यापारी आहे ते इथले व्यापारी असणारे, दुसरे गनिमी व्यापारी. दोघांसाठी त्यांनी वेगळे हे सांगितले. दर्यात कौली सावकारी तरंडी यांची आमदत्वरी करावी. कौली सावकाराचे वाटी जाऊ नये. त्यास कोणाचा उपद्रव लागत असेल तरी तो परिहार करावा. गनिमाची मुलकाखेरीज विदेशीची गैरकौली ऐसे सावकाराची तरंडी येता जाता आली तरी ती परभारे जाऊ न द्यावी. नये भये हाताखाली घालून त्यांचे दसोडीस हात न लाविता दिलासा करून बंदरास घेऊन यावे. बहुता प्रकारे त्यांनी व मुलकगिरीचे कारभारी यांनी जाऊन त्यांचे समाधान करावे. लाकडे पाणी येतील
घेतील ते घेऊन द्यावे, नारळाचे शाहली आदी करून जो त्यास जिनस पाहिजे असेल तो विकत अनुकूल करून द्यावा, या विरहित आणखी खरेदी फक्त आत्मसंतोषे करीतील तो अल्प स्वल्प जकात घेऊन सुखरूप करू द्यावा. थोर मनुष्य सावकार कोणी असला तरी त्याचे योग्यतेनुरूप दिवाणचे तर्फे त्याची थोडी बहुत मेहमानी करावी, तो खर्च दिवाणातून मजरा घ्यावा. कोणे एक प्रकारे या परकी सावकारा सौख्य दिसे, माया लागे, राज्यात आमदत्प्रे करीत असे करावे, म्हणजे प्रेमाने वागवा. आता पुढं उलटा प्रकार आहे. गनिमाचे मुलकातील सावकारी तरंडी दर्यात असल्या कस्त करून घ्यावी, धरून बंदरास आणावी, मालात काडी इतकी तसनस न करता तमाम माल जप्त करून महालाचे कारकुनानी व आरमार करी आणि हुजूर लेहून पाठवावे, आज्ञा होईल तैसी वर्तणूक करावी. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे धोरण या युरोपियन लोकांसाठी सांगितलं ते आपण न पाळल्यामुळं, म्हणजे शिवाजी महाराजांचं आरमारी धोरण, आणि हा भाग आपण पुढच्या वेळेला घेऊया, आणि ते धोरण न पाळल्यामुळं नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांचा चंचुप्रवेश आपल्या देशात कसा झाला आणि त्यांनी आपल्या देशामध्ये 100-150 वर्षांचं एक अंधारयुग कसं निर्माण केलं, हा आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. हा मोठा विषय आहे आणि त्याच्यामुळे याचे 2 भाग आपण करतोय, हा आणि पुढचा. तर पुढच्या भागात आपण कन्क्लूड करू. त्याच्या अगोदर फक्त 2-3 मिनटं आपण हे करूया. मला काही मित्रांनी सांगितलं होतं की तुम्ही जे ग्रंथ रिफर करता त्यांची माहिती आम्हाला थोडीशी कळवा. तर माझ्याकडं हा एक ग्रंथ आहे, ॲब्सोल्यूट मोनार्च म्हणून आहे, जॉन जुलियस नॉर्विच म्हणून यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. तर हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये पहिल्या पोपपासून 303, आता जे 304 पोप सुरू आहेत, तर 303 पोप लोकांचा हिस्ट्री या ग्रंथामध्ये पूर्ण दिलेला आहे. हा मोठा ग्रंथ आहे. आणि त्याच्यानंतर जुडासचं एक बायबल आहे, म्हणजे द लास्ट गॉस्पेल आपण ज्याला म्हणतो. तर याच्यामध्ये जुडासची बाजू सांगितलेली आहे की येशू ख्रिस्तानी स्वतःला जुडासला सांगितलं होतं की तू मी कुठं दडून बसलोय हे त्यांना सांग, म्हणजे तुला ते हे करतील आणि माझ्याकडून समाजासाठी आत्मत्याग करता येईल मला, आणि म्हणून तू हे कर, अशी ही जुडासची कथा सांगणारी किंवा जुडासचं बायबल ज्याला आपण म्हणतो हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर मोहम्मद अँड राईज ऑफ इस्लाम म्हणून DS मार्गोलियोत म्हणून एका अधिकाऱ्याने लिहिलेलं पुस्तक 1908 सालचा हा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये मोहम्मद पैगंबर आणि त्यांचं जीवन आणि त्याच्यानंतरचं त्यांचं राईज ऑफ इस्लाम हा भाग याच्यामध्ये बराच डिटेलमध्ये चर्चेला घेतलेला आहे. त्याच्यानंतरचा भाग येतो द कन्क्वेस्ट ऑफ पॅराडाईज. कोलंबस 1492 साली अमेरिकेत पोहोचतो आणि त्याला 500 वर्षे 1991-92 होतात. त्यावेळेला त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यावेळेला जे साहित्य उपलब्ध मिळालेलं आहे सगळं 500 वर्षामध्ये, त्या सगळ्या साहित्याचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि कोलंबसनी कन्क्वेस्ट ऑफ पॅराडाईज म्हणजे तिकडचा स्वर्ग कसा जिंकलेला आहे ह्याच्याबद्दलचं हे लिखाण आहे, म्हणजे कोलंबसची स्टोरी याच्यात आहे. हा जो ग्रंथ आहे होली वॉर म्हणून आहे, हा निगेल क्लिप या ग्रंथकारांनी लिहिलेला आहे. याच्यामध्ये होली वॉर म्हणजे 7 क्रुसेड्स कशी झाली आणि त्याच्यामुळं पोर्तुगीज लोक भारताकडे कसे आकर्षित होत गेले, आणि जे जॉनला म्हणजे जॉननी जे पोपला दिलेलं वर्णन जे आहे भारतामध्ये त्यांनी काय काय बघितलं असं सांगितलं, ते सगळं ह्या ग्रंथामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. होली वॉर म्हणून हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर आता आधुनिक काळामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर हा आहे द राईज अँड फॉल ऑफ ग्रेट पॉवर्स म्हणून आहे. तर 1500 ते 2000 या वर्षामध्ये 500 वर्षामध्ये कुठल्या पॉवर्स जगामध्ये शक्तिशाली कुठले देश झाले आणि कुठले परत माघारी गेले, म्हणजे जसं आपण म्हणतो की 1600च्या दरम्यान स्पेन पॉवरफुल होतं, भारतामध्ये आलेलं आहे, जगभर म्हणजे पूर्व जगामध्ये पसरलेलं आहे. ब्रिटिश एम्पायर 1900 साली त्यांच्या एम्पायरमध्ये कधी सूर्य ढळत नव्हता, 1900 सालाच्या दरम्यानची कथा आहे. आणि आत्ताचा काळ आहे तो अमेरिकेचा काळ आहे की अमेरिका त्याच्यावरती राज्य करते जगावरती, हे आपण बघतोय तसं. तर त्याच्यानंतर हा आहे ग्रंथ आहे तो प्लेइंग गॉड म्हणून, म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षातले 7 मोमेंट्स त्यांनी असे दिलेले आहेत की ज्या वेळेला काही माणसं एकत्र येऊन जगाचं भविष्य बदलत आहेत अशी कल्पना केलेली आहे या ग्रंथामध्ये. आणि त्याच्यातलं एक आपल्याला माल्टा परिषद माहिती आहे, 2रं महायुद्ध जिंकल्यानंतर अमेरिकन रुझवेल्ट, ब्रिटन चर्चिल आणि स्टॅलिन माल्टामध्ये एकत्र येऊन ज्या पद्धतीनं करतात, किंवा वर्सायचा तह जो पहिल्या महायुद्धानंतर होतो तो तह, असे 7 इव्हेंट, त्याच्या अगोदरचे इव्हेंट आणि
याच्यावरती चर्चा या ग्रंथामध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन अँड रिमेकिंग ऑफ द वर्ल्ड ऑर्डर हा ग्रंथमध्ये फार गाजलेला आहे. म्हणजे समाजामध्ये सिव्हिलायझेशन्स किंवा धर्मांचं एकमेकापासून वेगळेपण कसं डेव्हलप होत चाललेलं आहे आणि जग पुन्हा कसं विश्वबंधुत्वाकडे नेता येईल अशा पद्धतीचा विचार यांनी सॅम्युअल पी हंटिंग्टन यांनी मांडलेला आहे आणि याच्याबद्दल भरपूर चर्चा पूर्वी झालेली आहे. आणि हा एक ग्रंथ आहे द मार्च ऑफ हॉली म्हणून आहे. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की अमेरिकेनं ज्यावेळेला व्हिएतनाममध्ये प्रवेश केला आणि अगोदर व्हिएतनाम हे फ्रेंचांच्या राजवटीखाली होतं, पण फ्रेंचांचं युद्ध होतं व्हिएतनामी लोकांशी, ते हरतात, अमेरिका मध्ये इंटरफिअर करते आणि त्यांना सगळे सांगत असतात की तिथं जाऊ नका, अमेरिकेचा हा भाग नाही, आपण या भानगडीत पडायला नको, तरी हे करतात त्यांनी तोंड फोडून घेतात. तसं ट्रॉय म्हणून जे 2,500-3 हजार वर्षापूर्वीचं इलियड म्हणून जे महाकाव्य होमरचं, तर त्या ट्रॉयमध्ये जसा एक घोड्यामध्ये शत्रू सैन्य घोडा बाहेर ठेवताना निघून जातं, लाकडी घोडा, आणि तो स्वीकारू नका, गेट उघडून किल्ल्याचा आतमध्ये घेऊ नका, तरी राजा घेतो आणि रात्रीच्या वेळेला त्या घोड्यातून शिपाई बाहेर पडतात आणि ट्रॉय पूर्ण उद्ध्वस्त करतात. ते व्हिएतनामपर्यंत, म्हणजे ट्रॉय टू व्हिएतनाम अशा पद्धतीचे ज्या काही महत्त्वाच्या घटना जगामध्ये झालेल्या आहेत त्या सगळ्या या द मार्च ऑफ हॉली म्हणून बार्बरा टचमन या लेखिकेने हे सगळं लिहिलेलं आहे. तर असे ग्रंथ आहेत की जेणेकरून आपल्याला जगाची माहिती पूर्णपणे मिळू शकते. कारण तुम्हाला आज जर समजून घ्यायचं असेल तर त्या जगाचा काल तुम्हाला माहिती पाहिजे. काल समजून घेण्यासाठी त्यांचं परवा समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपले ग्रंथ आपण ऋग्वेदापासून सगळे वाचतोच आहोत, पण हे परदेशी ग्रंथांचा सुद्धा अभ्यास केला की आपल्याला त्या देशांबद्दलची, त्या धर्मांबद्दलची, त्यांच्या संस्कृतीची थोडीफार माहिती आपल्याला मिळत जाते. आपण आता इथं थांबूया. ब्रिटिशांचा जो काळ आहे आपल्या देशाचा, शिवाजी महाराजांच्या काळानंतरचा जो भाग आहे तो, आणि ब्रिटिशांचा चंचू प्रवेश आणि त्याच्यानंतर त्यांचा अंधारी 1947ला ते इथून जातात तोपर्यंतचा आपण थोडक्यामध्ये अगदी हलक्या फुलक्या याच्यामध्ये पुढच्या वेळेला घेऊ. आता आपण इथंच थांबू. आपल्या सर्वांना सुख आणि शांत मी हे करतो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद.